मित्रांनो, पुऱ्या मशामध्ये आपण टॉप क्वालिटीचं बैल बघितलं. त्या इकडे बैल आहेत. लक्षा बैलाचे मालक इथं आलेले आहेत बैल बाजारामध्ये आणि बैलाच्या समोर आहेत. बघा कवरा मोठा कोंबडा आहे. औषध दाखवला हातामध्ये, जाम मोठा कवला आहे ना. फक्त वजन जास्त आहे ना, जाम माजले. किती किलो वजन असेल? 20 किलोची मासली. इकडे बघा कवरी मोठी. पूर्वीच्या कालामध्ये कसं कांदा बटाटे ठेवायला असा किरकिंडा लागायचा, तर इकडं मस्त बनवलेला आहे. आणि बघा लिप होतो असा, म्हणजे जर असं लागला तर आतमध्ये उंदीर बिंदीर काय जाणार नाही, एकदम सेफ राहील. कसं दिला मावशे? ही आमची संस्कृती आहे. इथून आमची सुरुवात झाली होती. आता आपल्या मराठी माणसाची संस्कृती इथं असणार शेतकरी लोकांची. कारण पूर्वी टिपरी होती, पायली होती. आता लोक डिजिटल झाले, मग KG वरती मीटर वगैरे आले, पुण्याला विसरले. हे बघा जिथल्या तिथं अशी घरं बनवलेली आहेत. ही ना कलाकृती आपल्या गावखेड्यामध्येच बघायला भेटते. हे पूर्ण आपल्या बांबूचं आहे ना, बांबूच आहे, बांबूपासून बनवलेलं आहे. इकडे बघा किती सुंदर असं घर बनवलेलं आहे. जय शिवराय, जय शंभूराजे भावांनो. सुबोध ब्लॉग आणि फिटनेस या चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज मी आणि शेजू चाललेले आहे मशा जत्रेला. महाराष्ट्रात सर्वात मोठी जत्रा भरते ती आपली मशाची जत्रा, आणि महाराष्ट्रात सर्वात मोठा बैल बाजार भरतो तो सुद्धा आपल्या मशा जत्रेमध्ये. या जत्रेचे वैशिष्ट्य तिथे भरणारा बैल बाजार, घोंगडी बाजार, टोपली बाजार आणि आपल्या शेतकऱ्याला लागणारं सर्व साहित्य. मित्रांनो, ही जत्रा चालू होते पौष पौर्णिमेच्या सुरुवातीला 3 तारखेपासून चालू झालेली आणि 13 तारखेपर्यंत असणारी जत्रा सलग 10 दिवस. मित्रांनो, आपल्या मशाची जत्रेमध्ये काय काय आहे, कशी आपली मशा जत्रा आहे, तुम्हाला बघायला मिळेल आजच्या ब्लॉगमध्ये. चला आता फटाफट मी निघतो आणि भेटतोय तुम्हाला मशा जत्रेच्या एंट्री समोर. मित्रांनो, मी आणि शिवजू आता मशा जत्रेमध्ये आलेलो आहेत. आता सर्वात अगोदर आम्ही जाऊन मंदिरामध्ये म्हसोबा देवाचं आणि आपलं खामलिंगेश्वराचं दर्शन घेणार आहे, आणि मग आपल्या मशाची जत्रा कशी असते ही तुम्हाला दाखवणार आहे. चला फटाफट आपण जाऊया मंदिरामध्ये आणि दर्शन वगैरे घेऊया. हे आहे म्हसोबा मंदिर प्रवेशद्वार. इकडून आता आपण मंदिराकडे चाललेलो आहे आणि आज पहिला दिवस आहे. दोन्ही बाजूला खूप सारे भाविकांची गर्दी अशी बघा. दोन्ही बाजूला मिठाईची दुकानं वगैरे, म्हणजे तुम्ही जर मंदिराकडे जात असाल दोन्ही साईडला तुम्हाला अशी प्रसादाची दुकानं वगैरे बघायला मिळणार आहेत. हे बघा आमच्या माझी बनीच भेटली. कशी आहेस बाय तू? एकदम मस्त. आणि माझ्या भावाची बघा मस्तोबानी कशी भेट घडवून दिलेली आहे बघ. हा, एक नंबर. माझी बनीच प्रत्येक महोत्सवामध्ये भेटते आणि मस्त वेळी आपलं जे पण मासलीचं हे असतं स्टॉल असतं त्याची माहिती वगैरे देते आपल्याला सर्व. आणि आपला भाऊच्या पण मागं उभा आहे. हे बघा दोघांची भेट झाली. बाय. कशी आहे तुमची भाषीच बघ कशी बघ. बघा लस्सी घ्या चालले. कधी आली तू? आता झाली का? झाली तिथे घंटा ना, फिरली का नाही? येतो येतो जेवण करायला तिकडे. अच्छा ठीक आहे. चला येतो. चला भाजी. हा बनीच भेटली. देवानी योगायोग असा की मंदिराकडे जाताना पहिले आमची बनीच होती, ती भेट करून दिली. आणि या साईडला समोर बघाल ते बघा असे प्रसादाचे पुण्या बाजूला असे दुकानं लावलेले आहेत. आणि मंदिराकडे जाताना तुम्हाला असे दोरे वगैरे पाहत हाताला त्याला बांधायला किंवा आपल्या लहान मुलांच्या हाता वगैरे बांधायला, आणि आर्टिफिशियल फुलांचे म्हणजे हार वगैरे आहेत ते पण इकडे वरती दिलेले आहेत. या दादांचा स्टॉल आहे. इकडच्या साईडला बघितला तर पुन्हा एकदा कंदी पेढ्यांचा एक स्टॉल आहे. हा इकडच्या साईडला. दोन्ही साईडला आता मला कंदी पेढ्यांचे स्टॉल असे बघायला मिळतात. दोन्ही साईडला असेच असणार कंदी पेढे वगैरे. कंदी पेढे विकायला आहेत आणि असे बॉक्स वगैरे एक एक पावशे. सुजुनी खामलिंगेश्वरला ताईंचं स्टॉल आहे. इकडे आम्ही हार वगैरे घेतला, नारळ वगैरे घेतला. आता आम्ही चालू मंदिराकडे. इथून आम्हाला लाईनमध्ये उभा राहावं लागेल. लाईनमध्ये उभा राहून मग आतमध्ये जायला भेटेल. आणि सभा मंडप आहे तिकडनं आपल्याला असं जाऊन लाईनीला जावं लागेल. मित्रांनो, हा मशातला मंदिराचा सभा मंडपचा प्रवेशद्वार आहे. इथून आतमध्ये जाऊन आपल्याला लाईनमध्ये यावं लागेल आणि मग जाऊन आपल्या म्हसोबाचं दर्शन घेऊन आपण इकडे बाहेर येणार आहोत. सर्वात अगोदर आता आपण आतमध्ये जाणार आहोत, कारण इथं लाईनमध्ये जावं लागतो. सर्व आपले भाविक लाईनमध्ये जातात, आपल्याला पण त्यांच्या मागे लाईनमध्ये जावं लागेल. म्हसोबाचं दर्शन घेणार आहेत. हा म्हसोबा मंदिर जो आहे हा प्राचीनकालीन आहे आणि 250 वर्षापूर्वीपासून या म्हसोबा मंदिरामध्ये परंपरा चालत आलेली आहे. ती म्हणजे या मंदिरामध्ये जो देव आहे हा जागृत देव आहे. म्हसोबा देवाच्या दर्शनाला जातो त्यासाठी आपल्याला लागणारा कसं दिलं 20 रुपये. ओके, ते सुद्धा आम्ही घेणार आहोत. देवाला वाहण्यासाठी लागणार आहे.
मित्रांनो आम्ही अर्ध्या तासानंतर दुसऱ्या लाईनमध्ये आलेलो आहेत. 2 लाईनी क्रॉस करून इकडनं या दुसऱ्या लाईनमध्ये आलो आहेत. अजून 2 लाईनी क्रॉस करायच्या बाकी आहेत. अजून पुढे बघाल तर 2 लाईन अशा लागलेल्या आहेत मोठ्या सभामंडपमध्ये दर्शनासाठी. आणि आता या दुसऱ्या लाईनमध्ये जाण्यासाठी अजून आम्हाला 20 ते 25 मिनिटं लागणार आहेत. तर आज पहिला दिवस आहे. तर पहिल्या दिवशी बघा तुम्ही एवढी मोठी रांग लागलेली आहे. मित्रांनो बघा आम्ही इकडे मंदिराच्या समोर आतमध्ये एंट्री जायला आलेलो आहेत. आणि एक छोटासा बाबू सुद्धा आलेला आहे आमच्या समोर. तो सुद्धा लाईनमध्ये उभा आहे. आणि इकडे समोर बघा हा मंदिर आहे. हा मंदिर वगैरे इकडे बघा तुम्ही. आणि ही मंदिराची एंट्री आहे. इकडनं आम्ही आता आतमध्ये जाणार आहोत. इथून आता आम्ही आतमध्ये जाणार आहोत. ओम साईराम. आता इकडनं आपण जायचं आहे. आपल्या हिशोबात तुम्ही दानपेटीत तुम्हाला काय टाकायचं टाकू शकता किंवा देवासाठी काय पावती फाडायची असेल ती सुद्धा फाडू शकता. जर तुमची श्रद्धा असेल तर कोणावरती जबरदस्ती नाही आहे. हे आमचा देवस्थान आहे. आगरी कोली लोक इथं भरपूर श्रद्धेने येतात. मंदिरामध्ये येताना समोरच आपल्याला गणपती बाप्पाचे दर्शन होणार आहे. सर्वात अगोदर बाप्पाला आणि दर्शन घेऊन गणपती बाप्पा. आता इकडे आल्यानंतर नंदीचं दर्शन झालं. इथे सुद्धा कासवाचं दर्शन झालेलं आहे आपलं. तर इथून आपण जाणार आहोत. हरिओम हरिओम हरिओम. चला मावशी चल लवकर. हरिओम चला पुढे. चल. हो देवाचं दर्शन वगैरे झालेलं आहे आपल्याला. आता आपण जाणार आहोत बाहेर. ज्यांना नारळ वगैरे फोडायचे असेल ते लोक बाहेरकडे येऊन नारळ वगैरे फोडतात. आतमध्ये नारळ ठेवू शकता तुम्ही, फोडू शकत नाही. आता आम्ही दर्शन वगैरे आतमध्ये घेतला. आता आम्ही खामलिंगेश्वरचं देवस्थान आहे तिथे चाललेलो आहे. काय बोलता? हरिओम. मित्रांनो हा खामलिंगेश्वराचं देवस्थान आहे. खामलिंगेश्वर आहे ना प्राचीन काली हा तांब्याच्या धातूनी मलामा दिलेला हा खामलिंगेश्वर हा प्राचीन काली आहे. पूर्वी काय व्हायचं की खामलिंगेश्वरची पूर्ण पालखी अशी गावात फिरवली जायची आणि मग आपल्या इकडे येऊन त्याची पूजा होऊन मग मशाला सुरुवात व्हायची. आता हा गड वगैरे उद्या लागणार आहे आणि खामलिंगेश्वरची पालखी सुद्धा उद्या फिरणार आहे. तर आज पहिला दिवस आहे. हार वगैरे ठेवला आम्ही. आता नारळ वगैरे फोडणार आहे. होऊया. चला 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 चला. खामलिंगेश्वर आहे ना. हो ओम खामलिंगेश्वराय नमः. खामलिंगेश्वर दर्शन सुरू झाला. हे खामलिंगेश्वरचं आपलं दर्शन झालेलं आहे आणि हा आमचा जागृत देव आहे. आणि इथं नवस केलेली लोक पुन्हा आपल्या खामलिंगेश्वरचं दर्शन घ्यायला आलेले आहेत. दादा काय नवस केलं होतं तुम्ही? आम्ही नवस असा केला होता. माझा भाचा आजारी होता. हा जाम आजारी होता कावीन मुलं. मग त्याच्यासाठी नवस केला होता की तो बरा झाला का 5 नारळ फोडेल. आणि जे जे नवस केले सगळे माझे पूर्ण झालेत.
तर बघा या ताई आणि दादा इकडे आल्यात. खूप जागृत देवस्थान आहे आणि 100% नवसाला पावणारा असा महोत्सव आहे आमचा. आम्ही न चुकता दरवर्षी म्हशा यात्रेला येतो. आणि प्रॉपर आम्ही इथलेच म्हशाचे म्हशाचेच आहेत आम्ही, त्याच गावची मुलगी आहे मी. बघितला या ताई सांगितलं की हा जागृत देवस्थान आहे, इथं जे नवस केलं जातं ते पूर्ण होतो आणि यांचा हा नवस पूर्ण झाला आणि नवस फेडण्यासाठी हे आले होते. मित्रांनो आपलं खामलिंगेश्वराचं दर्शन झालेलं आहे. अशा प्रकारे आपण लाईन लावली, म्हसोबाचं दर्शन झालं, खामलिंगेश्वर दर्शन झालं. आता तुम्हाला आमच्या आगरी कोल्यांचा म्हशामध्ये जे महत्त्व आहे ते दाखवणार आहे. कारण सर्वात अगोदर कोंबडी बाजार दाखवणार आहे. इकडे बघा, इकडे आल्यानंतर ना तुम्हाला सर्व प्रकारच्या गावठी कोंबड्या बघायला मिळणार आणि आमच्या भावास इकडे आणलेल्या आहेत. भाऊस कसा दिला? 800 रुपये. बघा किती मोठा आहे. किती किलो जाईल? कटिंग करून 1.25 किलो म्हणजे 800 रुपयाला देण्यात येणार आहेत. हे दादा कोंबड्या आहेत आणि अजून पुढे सर्व कोंबड्या आहेत ते दाखवतो तुम्हाला. काय कोंबडा कसा दिला? कोंबडा कसा दिला? 700 रुपये ना कोंबडी. हे बघा तलगी पण आहेत, कोंबडं पण आहेत. 600 रुपये 700 रुपये अशी किंमत असणार इकडं. आणि पुढे अजून कोंबड्या आहेत इकडं बघा. तुम्हाला जशा घ्यायच्या आहेत छोट्या मोठ्या तशा पायात तशा कोंबड्या आहेत. कशी दिल्या मावशी? 400 रुपये. बघा हे आपले गावठी कोंबड्या आहेत. 400 रुपये 500 रुपये. जशी लहान असतील तशी किंमत कमी असणार आहे, जास्त मोठ्या असतील तर पुढे पण आहेत. कसं दिलं बाय? कसं दिलं? हां 700 रुपये. किती किलो जाईल? 1 किलो होईल का? 1.5 किलो होईल का? 1.5 किलोचा आहे. 700 रुपये बोलते. आणि बारीक आहे कसा दिला? तो पण तेवढाच. म्हणजे किमती बघ 600 700 800 अशा किमती असणार आहेत. थोडाफार कमी असेल तर थोड्याफार कमी किमती असतील आणि जास्त मोठा असेल जास्त किमती असणार आहेत. तेव्हा या किमती अशा असतात. इकडे मावशांचे या साईडला मोठे मोठे कोंबडे आहेत. हे बघ इथं बाय जो कोंबडा मोठा होतो थांब 2 मिनिटं दाखव. हे बघ किती मोठा कोंबडा आहे. कसं दिला बाय? 1100 रुपये. बघ किती मोठा कोंबडा आहे. तो 2 किलो होईल. 2 किलो एवढा मोठा कोंबडा आहे. मस्त आहे. आणि अजून एक मोठा कोंबडा आहे बघ. ह्यो पण आहे. ह्यो पण येऊ बघ. ह्यो त्याच्यापेक्षा जास्त मोठा आहे. त्याचं वजन जरा जास्त आहे. 2.5 किलो होईल असं आहे. हे बघ जेवढा मोठा गेला ना तसं तुला कोंबड्याची किंमत असणार आहे. हे ताईंची कोंबडं होतं. सगळं मोठं मोठं कोंबडं इकडे आहेत. आणि जर तुम्हाला बारीक घ्यायचं असेल तर बारीक पण घेऊ शकता, असं काय नाही आहे. आणि आता आतमध्ये तुम्हाला अजून एक मोठा दुकान इकडं तो दाखवतो. इकडच्या साईडला भाजीपाला त्याचं एक दुकान आहे. आणि इकडच्या साईडला बघ सगळं गावठी कोंबडं आहेत. तो कसं ठेवलं गावठी कोंबडं कसं लावलं तर गावठी कोंबडं आहेत. पाऊस कसा दिला? 700 रुपये किलो. पहिला 700 रुपये किलो. बघ जाम मोठा कोंबडा आहे. किती किलो होईल तो? 1.5 किलो. 1.5 किलो होईल बघा. असं एकदम मस्त मस्त कोंबड्या आहेत. 700 रुपये किलो असणार इकडं त्या दादाच्या दुकानामध्ये कोंबडं. म्हणजे तुम्ही घ्याल तसं आहेत. कोंबड्यांचा बाजार बघितला आपण. आता मच्छीचा बाजार बघणार. सुकी मच्छी इथं बघायला मिळणार सर्व प्रकारची. भाऊ कशी दिली? कशी भाव दिली? 100 रुपये पाव. 100 रुपये पाव. 400 रुपये किलो. हां हे जवळ कसं दिला? 100 रुपये पाव. 100 रुपये पाव. बोंबील कसं दिलं? 200 रुपये पाव. 200 रुपये पाव. हे कसं दिलं? 60 रुपये. 60 रुपये पाव. बारके बोंबील सुद्धा आहेत तिकडं. 150 रुपये. 150 रुपये पाव. वाकट्या बघा 100 रुपये पाव. हे वाकट्या सुद्धा आहेत तिकडं. हे बघा बारकं पापलेट सुखं कसं दिलं? 100 रुपये पाव. 100 रुपये पाव. सुखं पापलेट सुद्धा आहेत. 100 रुपये पाव आहेत. सुरमईवाल्याला ही कशी दिली? 200 रुपये पाव. 200 रुपये पाव. आतमध्ये अजून बोंबील सुद्धा आहेत. मांदेली. मांदेली सुद्धा. मांदेली कशी दिली? 50 रुपये पाव. इकडे बघा मांदेली 50 रुपये पाव असणार तिकडे. आणि इकडे साईडला तुम्ही बघितलात ही डोमेली मोठी. तर डोंबेली मोठी डोंबेली इकडे बघा. ही मोठी डोंबेली आहेत. ही कशी दिली ना? ही 150 रुपये किलो. 150 रुपये किलो. बघितला इथं खूप साऱ्या प्रकारच्या मच्छ्या मांस मासल्या इथे लावलेल्या आहेत. आणि हा हे सोडे. सोडे कसे दिले? 700 रुपये पाव. सोडे बघ इकडे बघा. सोड्यांची क्वालिटी बघा. 1 नंबर क्वालिटी सोड्यांची. 600 रुपये पाव असणार आहे. या आणि दांडी पण आहे मागं बघा. दांडी कशी दिली? दांडी 100 रुपये पाव आहे. दांडी 100 रुपये पाव. बघितला अशा प्रकारे या सुक्या मच्छ्या होत्या. आणि सुक्या मच्छ्यांचा भाव होता 20 किलोची मासली. इकडे बघा एवढी मोठी. त्या भाऊसनी एवढ्या बाजारामध्ये आणलेली इकडं मस्त आहे की. कशी पाव दिली? ती 500 रुपये पाव आहे फक्त. 2000 रुपये किलो ती. 2000 रुपये किलो आहे. 500 रुपये पाव आहे. आपल्याकडे एकच क्वालिटी ठेवलेली आहे आपण ना. दुसरी क्वालिटी पण आहे 400 रुपये पाव. दुसरी क्वालिटी पण 400 रुपये पाव. बघा ही क्वालिटी पण इकडे ठेवलेली सर्व फ्रेश आहे.
हे 400 रुपये पाव असणार आहे, फक्त थोडी छोटी असणार आहे. बघा मित्रांनो, या दादाचा हा दुकान होता आणि इथं तुम्हाला मासलीचा भाव आणि A1 क्वालिटीची मासली बघायला भेटली, ताजी ताजी. तर चला मित्रांनो, अजून पुढे जाऊया. खूप सारी दुकानं आहेत, ती पण आपण बघूया. दुसऱ्या भाऊच्या दुकानात इकडे आलेलं आहे. इकडे पण कोंबड्यांचं दुकान आहे. इथं ना 2-3 जातीच्या कोंबड्या आहेत. ते इथं आपल्या भाऊसनी इथं कोंबडी दाखव कुठली कोंबडी आपल्याकडं. टर्की कोंबडी सुद्धा आहे इकडं. नाही उडते नाही, सोडू नका होतं, उडते वरते. कशी दिली? 800 रुपये 800 रुपयाची आखी आहे बघा ही टर्की कोंबडी. आणि आपल्या गावठी कोंबडी सुद्धा आहेत. त्याला आतमध्ये सोडता पहिले मी जाऊन दे. आणि बाकी गावठी कोंबडं पण आहेत बघा. ते भारी भारी कोंबडे आहेत गावठी एकदम मस्तपैकी. बघा कवरा मोठा कोंबडा आहे. औषध दाखवला हातामध्ये, जाम मोठा कवला आहे ना, फक्त वजन जास्त आहे ना, जाम माजले. किती किलो वजन असेल? 2 किलोचा कोंबडा आहे बघा, किती मोठा आहे. मस्त. लोक वाटतं का मोठा कोंबडा झुन नाही, तो कवला आहे मस्तपैकी एकदम. कसा किलो दिला? 700 रुपये किलो. म्हणजे आता 2 किलोचा गेला तर 1400 रुपयाला पडणार. तुम्ही जर गावठी कोंबडा खाण्यावर असेल ना, तर बघा असं कोंबडं घ्या इकडे आल्यावरती. हे बघा, आपण आता गावठी कोंबड्यांचा बाजार बघितला, मच्छी बघितली, सुकी मच्छी बघितली. आता इकडे बघा मटणाची दुकानं आहेत. इथं तुम्हाला बकरं विकडे इकडे मटण घ्यायचं तर या दुकानात इकडे यायचा. मित्रांनो, आपण इकडे आलेलो आहेत. इथं टोपलीचा बाजार भरलेला आहे. इथं त्यांनी टोपल्या घरून बनवून आणलेल्या आहेत आणि इथं मोठे मोठे कोंबडे सुद्धा आणलेले आहेत. हे बघा किती मोठा कोंबडा आहे, बघा किती मोठा कोंबडा आहे बघा. हे बघा किती मोठा कोंबडा आहे, बापरे. इकडे बघा किती मोठा कोंबडा आहे. किती किलोचा असेल हो? 3-3.5 किलोचा कोंबडा आहे. गावरान कोंबडा. काय किंमत दिली? 1800. आणि बारका यांची 1500. जसे घेऊ तसे आहेत. 1800, 1500, 1200 पर्यंत 1000 पर्यंत. आता आपण जाणार आहोत बैल बाजाराकडं. तर बैल बाजार कसा असणार आहे हे तुम्हाला बघायला मिळणार. संपलेले बघा मित्रांनो, इथं आलेलो आहे. आमच्या आगरी लोकांची वैशिष्ट्य म्हणजे हे बघ, वालाच्या शेंगा आणि तुरीच्या शेंगा इकडे लावलेल्या आहेत. हे बघा, या वालाच्या शेंगा कशा दिल्या? 50 रुपये पाव. 50 रुपये पाव. आणि या तुरीच्या शेंगाशी दिल्या 50 रुपये पाव. या उकडलेल्या 50 रुपये पाव भेटणार आहेत. तसा भेटणार. तुम्ही मशा जत्रेमध्ये आला, तुम्हाला भाकरी आणि चिकन खायचं असेल, घरची तुम्ही आणलं नसेल तर इकडल्या बनीसकडे या. ही बनीस तुम्हाला चिकन पण बनवून देईल ना, भाकऱ्या पण बनवून देईल. एकदम मोठ्या मोठ्या आगरी कोळी लोकांच्या भाकऱ्या असेल तशा मोठ्या मोठ्या उकरीच्या भाकरी तुम्हाला बनवून देईल. भाकरीचं कसं पैसे घेते तू? 30 रुपये मोठे भाकरी. मोठ्या भाकरीचं 30 रुपये आणि बारक्या भाकरीचं 20 रुपये. 20 रुपये. आणि चिकन बनवायचं काय? चिकन बनवायचे 150 रुपये. साधा चिकन बनवायचे 150 रुपये. आणि मटन असेल ते 500 रुपये. मटन असेल तर 500 रुपये. बघा असं के पैसे घेणार. आणि त्या टोपल्या ठेवल्यात. त्या टोपल्या कशा दिल्या? टोपल्या 200 रुपयाला दिल्या. टोपली 200 रुपयाला दिलेली. ही टोपली वगैरे होती, बारकी टोपली भाकरी वगैरे ठेवायला लागते आपल्याला. ते मावशीकडे आहेत. मावशीकडे आहे. ती भाकऱ्या घ्याल ना, तर भाकरी अशा हातात नका घेऊन जाऊ, या ठेवा मस्त की ना, मग घेऊन जा ना. मग झाडाखाली बसून मजा घ्या. चला आता पुढे जाऊ आपण. हे बघा, आमच्या मावशीच्या इथं आलेलं आहे. तुम्हाला जर इकडं आल्यानंतर चिकन विकन घेतला, तुम्हाला वाटण घ्यायचं, लिंबू घ्यायचा असेल, काकड्या घ्या, गाजर घ्यायचा असेल, कांदा बटाटा सगळं घ्यायचं असेल, लसूण सकाळ सगळा तुम्हाला मसाला इथे भेटणार आहे या मावशीच्या दुकानामध्ये. कसा पाव दिला मावशे? 20 रुपये पाव. बघा इथं एवढा पुढं लावलेला, आतमध्ये दुनियाभरचा स्टॉक लावलेला आहे. हे स्टॉक इकडे जर तुम्हाला घ्यायचा असेल ना, तर अजून भरपूर काही गोष्टी आहेत. पाण्याच्या बाटल्या आहेत, फ्लावर आहे, तेल आहे, मसाले, चिकन मसाला आहे आमचा आगरी कोळी लोकांचा. तिकडे सगळं आहे. सगळ्या प्रकारचा तुम्हाला भाजीपाला इथे भेटल. आणि इकडे तुम्ही बघितला ना, मसाल्यांच्या सगळ्यात. आणि गलासा पाहिजे असतं, गलासा पण आहेत. आणि बघा टाटल्या पण आहेत. तुम्हाला काही जाण्याची गरज नाही, फक्त इकडे या, घेऊन जा, सगळा तुम्हाला भेटणार आहे. ही अशी असते आमची म्हशाची जत्रा. चला आता आपण जाऊया पुढच्या साईडला. इकडे बघा जी भारी भारी आहेत. दादा कशा दिल्या? 100 रुपयाला एक. आणि बारकी घेतली तर 150ला 2. इकडे बघा हे 75 रुपयाला असणार आहे आणि 50 रुपयाला असणार आहे. आणि खूप साऱ्या मोठ्या मोठ्या तिथे कार्पेट वगैरे ठेवले आहेत. ते कसे दिले इकडे समोर कार्पेट वगैरे? सगळे वेगळे वेगळे भाव आहे. हा, वेगळे वेगळे भाव आहे. वेगळी किंमत कशी दिली समोर आली ती? 4000 रुपये. बघा 4000 रुपयाला आहे. आणि इकडे मागे लावले ह्या कशा दिल्या?
हे 3500, 2500, 2000 सगळे वेगळे वेगळे भाव आहे. बाल्कनी होतं, जशी घेऊ तशी आहे, सगळ्यांची भाव वेगवेगळी आहे. कमी पण होतं. कमी पण होते, जशी घेऊ तसे आहेत. जी समोर लावले आहेत यांचं काय किंमत आहे? 500, 400, 500 400. जसा बघा मशा जत्रेमध्ये आल्या तर बोली भाव असतो. तुम्ही चांगलं बोललं व्यवस्थित तर तुम्हाला कमी करून देतील ते. तर मित्रांनो इथं आमचे गाववाले आलेले आहेत बेडशीट घ्यायला मशामध्ये. आणि इकडे बैल बाजाराकडे जाताना डाव्या हाताला पहिल्याच दुकान आहे. यांच्याकडे खूप अशा कलरफुल अशा बेडशीट लावलेल्या आहेत. कशी दिली? 550 रुपये. 950. सिंगल बेड डबल बेड असे दोन्ही? डबल बेड सर्व डबल बेड आहेत. सिंगल वाले भी है. सिंगल वाली कशी दिली? 320. 320. बघा 320 पासून तर 550, 750, 700, 800 अशा किमती असणार आहेत. जशा आपण बेडशीट काढू तशी बेडशीटची किंमत असणार आहे. तर सर्व प्रकारच्या सर्व व्हरायटीचे बेडशीट तुम्हाला बघायला मिळणार आहे दुकानामध्ये. तर चला आता पुढच्या दुकानात जाऊया. पुढच्या दुकानात ते पण सर्व कव्हर करूया. इकडे आमचे गाववाले बैल बाजारामध्ये आणि इकडे बघा टोपली बाजारामधून अशा टोपल्या अशा वायर मस्त गट्ट्याच्या गट्ट्या घेऊन येतात. त्या साईडला तुम्ही बघाल ना तर अशी लाईनशीर बेडशीटची दुकानं आहेत. इकडे तुम्हाला कलरफुल बेडशीट अशा बघायला भेटतील. मित्रांनो आपण समोरच्या दुकानात आलेलो आहे. हा चौरंग कसा दिला? चौरंग 2500 सागाचा आहे. क्वालिटी किती भारी आहे. 2500 रुपये. वजन पण मजबूत आहे. पूर्ण सागाचा आहे चौरंग हा दिला. आणि उखल कशी दिली? 3000 रुपये. कशाची आहे? उंबराची उखल आहे. तर 3500 रुपये दिले. इकडे बघा. आणि हा पाट सागाचा प्युअर सागाचा आहे. कसा दिला? 1100 रुपये. प्युअर सागाचा पाट असणार आहे. गणपती बसवायला आपल्याला घरात लागतो. प्युअर सागाचा पाट आहे. 1100 रुपये. क्वालिटी बघून घ्या. आणि इकडे साईडला पोली पाटसुद्धा आहे. पोली पाट पण सागाचा आहे. पोली पाटसुद्धा सागाचा आहे. इतकं सर्व व्हरायटी तुम्हाला सागाच्या भेटणार. कसं दिला हा? 900 रुपये. हे बघा मित्रांनो हे सुद्धा आहे. आणि इकडं साईडला तुम्ही बघितला तर हा भुरावणा दिलेला आहे. पूर्वी कसं अंगणा बनवायचे, पुढं कसा माती बिती टाकून मस्त की चोपाचे, त्यावेळेला हा काम आहे याचा. याच्यामध्ये पूर्ण लेवल करून अंगणा बनवायचे. कसाच आहे? कसा दिला? 700 रुपये. कशाचा आहे? शिवणचा आहे. बघा एकदम जड आहे. असे मारल्यानंतर एकदम मस्त की दोन व्हरायटीचे दिलेले आहेत. तशी मस्त की त्याशी मोठा आहे एक त्याशी छोटा आहे. हे पण दिलेलं आहे. आणि खूप सारे प्रकारचे असे दिलेले आहेत. आणि इकडे बघा खूप सारे व्हरायटी. हे कसं दिलं? 600 रुपये. बघा हा 600 रुपयाला दिलेला आहे. हा कसला आहे? आणि कालवट कशी दिली? 1400 रुपये. बघा मित्रांनो मशा जत्रेला लोक येतात आणि फक्त मशा जत्रेमध्ये इकडे तिकडे दुकानं दाखवतात, पण आपला इतिहास काय दाखवत नाही. पांडुरंगाने श्रीराम प्रभूचे पाय धवले होते या कालवटमध्ये. म्हणून या कालवटचा खूप मोठा इतिहास आहे. आमच्या आगरी कोळी लोकांना माहीत आहे, पण बाकीच्या लोकांना माहीत नाही. फक्त येतात विचारतात कशी दिली हे सांगून फायदा नाही. याच्या मागचा इतिहाससुद्धा माहीत आहे. ही कशाची आहे? बाबलीची आहे. कशी दिली? 1400 रुपये. बघ 1400 रुपयाला दिलेली बाबलीची आहे पूर्ण. आणि ही पुढं आहे ती वेगळी कशी आहे? सेमच आहेत. बघा सेम किमती असतात. इकडे तुम्हाला लाकडाच्या सागाच्या सर्व वस्तू बघायला मिळाल्या आणि आपल्याला कालवटसुद्धा बघायला मिळाली. चला आपण आता पुढची दुकानं आहेत कशी आहेत ती सर्व कव्हर करून घेऊया. मित्रांनो आपण समोरच्या दुकानात आलेलो आहे. समोर दादानी इकडे बघा कावील लावलेली आहे. हे कावील असू दे, दोशाचं सासा असू दे. हा आप्याचा भांडा आहे ना? हा आप्याचा भांडा कसा दिला? 700 रुपये. हे 700 रुपयाला दिला आहे. ही बिडाची कढई आहे. ही बिडाची कढई आहे. ही कशी दिली? 900 रुपये. ही 900 रुपयाला. आणि ही कढई कशी दिली? लोखंडाची 750. लोखंडाची कढई 750 रुपयाला. बघा मित्रांनो. आणि इकडे विली कशी दिली? विली 350. 350 रुपयाला दिली. आणि डोशांसाठी दोशांचा कसा दिला? 950. हा पण बीटचा आहे ना? हा बीटचा आहे. बघा डोसे आंबळे वगैरे सगळ्यासाठी होतं. आणि हा तवा पण बीटचा आहे. हा बीटचा आहे. भाकरी चपाती. हे बघ भाकरी चपाती बीटचा तवा आहे. मित्रांनो ह्या तव्याचा खूप महत्त्व आहे. कारण का तुम्ही ना कोटिंग केलेले तवे घेता ना, त्याच्यामध्ये जर कोटिंग वगैरे केली तर मायक्रो प्लास्टिक हजारो आपल्या पोटामध्ये जातात. त्याच्यावरून कॅन्सर व्हायची शक्यता असते. अशी बीडचे लोखंडाचे तवे घ्या आणि याच्यापासून भाकरी चपाती बनवा. यांच्यापासून तुम्हाला काही त्रास होणार नाही आहे. हे खूप सारी महत्त्वाचे असतात. हे फक्त तुम्हाला मशा जत्रेमध्ये बघायला मिळणार. तर खूप सारे तवे आहेत. हे कसे दिले? हे लोखंडी आहेत. हे लोखंडी तवे कसे दिले? 300 रुपयाला आहे. तेव्हा हा 300 रुपयाला. हा मोठा कसा दिला? मोठा 400 रुपयाला आहे. मोठा 400 रुपयाला दिला. त्याच्यामध्ये जाड पातळ वगैरे पण येतो बघा. जाड पातळ सुद्धा आहे. हे क्वालिटी सुद्धा असते का जाड पातळ? बघा आज बघायला भेटलं मला. यात हे पातळ आहे आणि याच्यामध्ये जाड सुद्धा आहे. हे बघा हे किती जाड आहे बघा.
हे असे जाड पातळ अशी क्वालिटी असते. आपल्याला फक्त तवा दिसला का आपण घेतो, पण जाड पातळ हे आपण बघून घेत नाही. क्वालिटी असते. खूप क्वालिटी असते, खूप सारे प्रकार असतात. या दादांचा हा दुकान होता. चला आपण आता पुढच्या साईडला जाऊया. पुढच्या साईडला टोपली बाजार कसा आहे हे आपण पुढे जाऊन बघणार आहोत. फ्रेंड्स बघा, आपण इथंशी आलेलो आहे. शेतकऱ्याला लागणारे सर्व अवजार इथे यांच्याकडे आहेत. सर्वात अगोदर कामाला येणारे अवजार आहेत. तर हे पंजा आहे, हे आहे, सर्व काय काय आपल्याकडं. आपल्याकडे पंजा आहे, पावडं आहे, मालपावडं आहे, विळे, खुरपे, कुराडी आहे. हे कसं दिलं. हे आता होलसेल 150 रुपयाला. हे होलसेल 150 रुपयाला. 150 रुपयाला. 150 रुपयाला दिलं बघा. हे कोणत्याही कामाला तुम्ही वापरू शकतात. पंजा दिला. पंजा कसा दिला. पंजा पण 150 रुपयाला होलसेल रेट. पंजा पण 150 रुपयाला होलसेल मध्ये. आणि हे कसं दिलं. हे माल पावडं ते जातं 120 रुपये सांगायला, पण ते 100 रुपयाला आपण होलसेल 100 रुपयाला. 150 रुपयाला सांगायला जातो, पण ते 100 रुपयाला देतात. आणि इकडे पायली आहे. पायली कशी दिली. ती 120 रुपये सांगायला ना आपण 100 ला होलसेलच करतो. 100 ला होलसेल. आणि टिपरी बारकी, टिपरी कशी दिली. टिपरी आपण 40 रुपयाला देतो फक्त. 50 रुपये ही सांगायला. बारकी असते ती टिपरी आणि मोठी असते ती पायली. ही आमची संस्कृती आहे. इथून आमची सुरुवात झाली आपली होती. हिंदू धर्माची आता संस्कृती आहे. आपल्या मराठी माणसाची संस्कृती इथं असणार शेतकरी लोकांची. कारण पूर्वी टिपरी होती, पायली होती. आता लोक डिजिटल झाले, मग केजी वरती मीटर वगैरे आले. 1 पुण्याला किलोची विसरले. आहे का, 2 किलोची आहे का? 2 किलोची का आता असं विसरले. पूर्वी हे सर्व गोष्टी होत्या. आणि आता खूप सारे सत्तूर वगैरे आहेत, कुराडी वगैरे कुराडी आहे, आहेत, सत्तूर खुरापे, आहे, पार आहे, खुर्पी. हे लागणारे बघा, शेतकरी अवजार सगळे. हे इकडे बघितलं तुम्ही तर हा कोयता कसा दिला दादा. कोयता पाट्याचा येतो 350 400 ला स्टार्टिंग आहे. पाट्याचा आहे बघा. 350 रुपये 400 रुपये असणारे पाट्याचा. सत्तूर कसा दिला. 70 200 250 स्टार्टिंग. 200-250 रुपये असणारे. आणि या बारक्या दिल्या हे कशा दिल्या. कुराडी वगैरे. कुराडी 450 500 600 1100. आणि ही मोठी अशा ही पोलादी मोठी- आहे. ही मोठी पोलादी दिली. कशी दिली. हो ती 1100 रुपयाची. हे बघा पोलादी घ्यायची असते. पहिले पोलादी आपले जुन्या काळातले म्हातारे लोक वापरायचे. हा, आजकालची पोलादी. पिढी आपली आता जड नाही वस्तू उचलती नाही. जड वस्तू उचलते. तेव्हा 100 पोलादी रुपये झाला फक्त. त्याची धार वगैरे जात नाही. एकदा केली तर तशी जाते ही पोलादी कुराड. ही कशी दिली दादा. ती 1100 रुपये. ही 1100 रुपये. आणि ज्या बारक्या आहेत त्या बारक्या कशा दिल्या. बारक्या 350 400 ला जातात त्या. बघा मित्रांनो, या आपल्या दादाचा दुकान होता. आणि इथं शेतकऱ्याला लागणारे सर्व साहित्य अवजार यांच्याकडे आहेत. आम्ही आलेलो सर्वांच्या नाशिक- किमती वगैरे यांनी नाशिकमधून. सांगितल्या. सर्व काही इकडे इले खुरपी बिरपी सगळ्यांच्या किमती या दादाने सांगितल्या. तर चला मित्रांनो, अजून खूप सारी दुकानं आहेत, त्या सर्व आपण कव्हर करूया. हे बघा, हे बॅटी वगैरे इकडे लावलेल्या आहेत. मावशी कशी दिली बॅटी. 300 रुपये दिलं बा मावशी. 250 मावशी बोलले. समोरच्या बॅटी या लावल्या 250 आहेत. आणि मोठी घेतली तर 300-350 रुपये असणार आहेत. ही पोरं इकडे आलेले आहेत घ्यायला. आणि इकडे साईडला तुम्ही बघा कंटिन्यू असा दुकानं भरलेले आहेत. हे बघा. आणि इकडे तुम्ही बघितलं ना तर तुम्हाला सर्व प्रकारचे लाटणे पोलीपाट इकडं सर्व प्रकारचे भेटतील. सागापासून तर साध्यापर्यंत सर्व भेटतील हे सर्व. आणि इकडं बघा पोलीपाट चौरंगचा मार्केट बघा. तुम्हाला हे दाखवत नाही काही लोक. मशामध्ये आल्यानंतर ना फक्त तुम्हाला मशाची 4-5 दुकानं दाखवतात. हे 4-5 दुकानं तुम्हाला दाखवतात, सर्व दाखवत नाही. या सर्व गोष्टी दाखवणं गरजेचं आहे. आणि इकडे बघा पुरुषच्या खाली हे यूज व्हायचे लाकडाचे खलबत्ते वगैरे हे सुद्धा इकडे आहेत. दादा कसे दिले हे. 400 रुपये. हे बघा हा 400 रुपयाला दिला. आणि इकडे जे बारीक वगैरे आहेत हे कसं दिलं. ते 250 रुपयाला. हे 250 रुपयाला. आणि हा दिवा कसा दिला. 250 रुपये. 250 रुपयाला. आणि हा पाट वगैरे पाट कसा दिला. हे पुढचं 600 रुपयाला आहे, 700 रुपयाला. 600-700 रुपये किंमत असणारे. पहिले पूर्वी कशी लाईट वगैरे नसायची ना, लोक पाट्यावरती वाटण वगैरे वाटायचे. पूर्वीची काळात हे असायचं, पण आता मिक्सर वगैरे आला सर्व आपल्या जुन्या वस्ताना विसरले. या दादांचं हे दुकान होतं. आता चला आपण पुढच्या साईडला जाऊया. इकडे सूप वगैरे लावले आहेत मस्तपैकी. या मावशींचं दुकान आहे. इथं साधा सूप आहे 300 तो रुपये. 300 रुपयाला असणार आहे. आणि एलीचा सूप आहे तो 350. एलीचा सूप आहे तो 350 रुपये. आणि हे तो 450. हा आहे तो सालीचा आहे. सालीपासून बनवलेला जास्त टिकतो आणि एकदम मजबूत असतो. मुन्याची 450 रुपये किंमत. पूर्वीच्या काळामध्ये भात वगैरे फुनायला कामा यायचे म्हणून हे सर्व तुम्हाला बघायला मिळणार. टोपल्या वगैरे लावल्यात मावशी. ही टोपली कशी दिली. 350 रुपये. 350 रुपये. 2 घेतल्या तर 700 ला होईल. काय कमी काय होणार का नाही. 600 रुपये कमीत कमी 700 रुपये होणार. त्याच्याशी जास्त नाही. विकायला 350 रुपये बोलतात ते. बघा या मावशींचा हा दुकान होता. आता समोर अशा खूप सारे दुकान आहेत टोपल्यांचे. सगळे आपण कव्हर करूया. हे बघा हा टोपली मार्केट किती मोठा भरला बघा. आणि इकडे किमती वगैरे चालू आहेत बघा. 250 घ्यायचे. आता तू व कशा प्रकारे इथं
भाव होतो दुकानामध्ये टोपल्यांचा. इथं छोट्या टोपल्या असू दे, मोठ्या टोपल्या असू दे. हे बघा हे बघा मस्त चांगला भाव होतोय नक्कीच. 100 रुपयाला पण भेटतो, 125 रुपयाला पण भेटते. पाहिजे तसे घ्या भाव. फक्त आपल्याला बोली लावता आले पाहिजे, हा. किंमत करता आली पाहिजे, किंमत करतात, बार्गेनिंग करायची. बार्गेनिंग करायची. बघा मशा जत्रेमध्ये ना खूप सारे दुकानं आहेत. दुकानामध्ये गेल्यानंतर तुम्हाला किंमत करता आली पाहिजे. खूप सारी अशी दुकानं आहेत. हे बघा जिथल्या तिथं अशी घरं बनवलेली आहेत. ही ना कलाकृती आपल्या गावखेड्यामध्ये बघायला भेटते. हे पूर्ण आपल्या बांबूचं आहे ना, बांबूच आहे. बांबूपासून बनवलेलं आहे. इकडे बघा किती सुंदर असं घर बनवलेलं आहे. आणि इकडे पायऱ्या वेड्या जिथल्या तसे गेलेल्या आहेत. आणि इथं जिना बिना एकदम व्यवस्थित केलेला आहे. आणि इकडे पण 1+ बनवलेलं घर. हे 2 घर बनवलेले आहेत. हे कसे दिलं? हा कसा दिला? 2000. हा 2000. आणि हा इकडचा दिला, हा कसा दिला? 1500. 1500 रुपये. काय कमी नाही का? हा काय कमी? कमी बिमी नाही याच्यात. ह्याच्यात कमी बी नाही. बघितला एकदम Fix बारीक, किंमत. एकदम बारीक कलाकृती आहे. आणि याच्यामध्ये एकदम मस्त की घरं वगैरे दिलेली आहेत. या काकांचं हा दुकान होता. आणि यांच्याकडे अजून सुद्धा टोपल्या वगैरे लावल्या. टोपल्या कशा दिल्या? टोपले दिला 350 जोडी. 350 रुपयाला. आणि बारकी दिली फुला ठेवायची टोपली कशी दिली? ही 100 रुपयाला दिलेली. तर बघा या काकांचं आणि या दादांचं स्टॉल होतं. चला आपण आता पुढच्या दुकानात जाऊया. पुढच्या साईडला पण असे खूप सारे दुकानं आहेत. बघा हे तुम्ही बघितलं ना, हे सर्व टोपली बाजार आहे. आणि प्रत्येक दुकानावरती टोपल्यांची किंमत वेगवेगळी असणार आहे. आपल्याला फक्त टोपल्यांचा भाव करता आला पाहिजे बस. आणि इकडच्या साईडला आपण आलात, इकडच्या साईडला मोठे मोठे मुसल लावलेले आहेत आणि उखली लावलेल्या आहेत. तर या दादांचा हा स्टॉल आहे. या दुकानामध्ये मोठ्या मोठ्या उखली, ही मोठी उखल लावली कितीला दिली? सांगायला 3.5 आहे. 3.5ला आणि सांगायला 3.5 आणि द्यायला 3ला, म्हणजे 500 रुपये कमी. हा कशाच्यापासून बनवलेली आहे? उंबराची आहे का? ही उंबराची उखल आहे. 3.5 रुपये बोलायला, फक्त द्यायची आपल्याला 3000ला. आणि बारकी दिली ही कशी दिली? 2200पर्यंत द्यायची. आणि याच्यापेक्षा बारीक आहे ती कशी दिली? 2000पर्यंत दिलेली. आणि हे जे बनवले हे कशाच आहेत? हे सागाचं आहे बघा. याच्यामध्ये सागाचा आहे मस्तपैकी. या दादांचा हा दुकान होता. चला आपण पुढच्या दुकानात जाऊया. इकडच्या दुकानामध्ये आपल्याला उखली वगैरे बघायला भेटल्या. इकडे सुद्धा उखली वगैरे लावल्या. उखली बघा, इकडे पण उखली आहेत, टोपल्या आहेत. या दादांचं दुकान आहे. टिपऱ्या आहेत. दादा कसं दिलं? 50 रुपयाला टिपऱ्या बघा. कसं आहे मस्तपैकी. मेसाचा टिपऱ्या आहे ते 50 रुपयाला. मेस म्हणजे पुरा भरीव असतो. हे मस्तपैकी टिपऱ्या आहेत मेसाचं. जर आपल्याला असं पाहिजे असेल तर आपण तुम्ही इकडे घेऊ शकता. किंवा काठी पाहिजे असेल तर बारीक बारीक काठी गुरांसाठी बारीक बारीक काट्यासुद्धा आहेत. अशा बारीक बारीक काट्यासुद्धा आहेत. ह्या पण मेसाच्या आहेत, फुल भरीव आहेत. या पण घेऊ शकतो आपण इकडे साईडला. सगळ्या काठ्यांची वेगवेगळी किंमत आहे. 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये, 40 रुपये, 50 रुपये अशी किंमत असते या काठ्यांची. या दादांचं दुकान होतं. चला पुढच्या साईडला जाऊया. आता इकडच्या साईडला आपल्याला युनिक काहीतरी बघायला भेटलं. ते म्हणजे हे बघा, पूर्वीच्या कालामध्ये कसं कांदा बटाटे ठेवायला असा किरकिंडा लागायचा, तर इकडं मस्त बनवलेलं आहे. आणि बघा लिप होतो असा, म्हणजे जर असं लागला तर आतमध्ये उंदीर बिंदीर काय जाणार नाही, एकदम सेफ राहील. कसं दिला मावशे? हा 350 रुपयाला दिला. आणि ते 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 इकडच्या साईडला लावलेत बाकरी टोपलीवरचं झाकण पण आहे. कसं काय दिलं आहे? हे 400 रुपयाला. बघा हा याला सुद्धा झाकण आहे. आणि खूप साऱ्या. आणि या बारक्या बारक्या टोपल्या ह्या कशा दिल्या? या 300 रुपयाला. ही बारकी 300 रुपयाला. आणि मोठी जरा त्याची मोठी आहे ती कशी दिली? हे 400 रुपयाला. बघा या मावशीचं दुकान होता. यात आपल्याला खिरकिंडा बघायला भेटला, भाकरींची एक युनिक टोपली बघायला भेटली, मोठी टोपली, बारकी टोपली, यांची सर्व किमती बघायला भेटल्या. चला आता आपण पुढे जाऊया. खूप सारी दुकानं आहेत ती पण कव्हर करूया. सर्व शेतकऱ्याला लागणार सर्व साहित्याची दुकानं अशी लाईनशी लागलेली आहेत. सगळ्यांची किंमत वगैरे त्यांची वेगवेगळी असते. जशी आपण साईज काढू तशी किंमत असणार आहे. आणि समोर साईडला एक मोठा आपले चौरंग पाट याचा एक मोठा दुकान आहे. इकडे साईडला आपण गेलात तर दोन्ही साईडला कंटिन्यू अशी दुकानं लागलेली आहेत. इकडे बघा समोरच्या साईडला झाला, इकडे साईडला झाला, अशी मोठी मोठी अशी दुकानं फक्त शेतकऱ्याला लागणाऱ्या अवजारांची दुकानं आहेत. आणि आता हा आपण चाललेलो आहे बैल बाजाराकडं. पालघरचे आपले गाववाले आलेले आहेत तिथं मसा जत्रा फिरायला. आणि आपल्या बैलांसाठी मस्त कासरी दावणं इकडं बघतात. इथं समोरच कासरी दावण्यांचं एक दुकान आहे मस्तपैकी. हे आहे लावलेलं आहे. किती? 300, 500, 600 असे घेऊ तसे आहेत. आणि हा इथं पट्टा लावला आहे. हा याची 250 रुपये घुंगराचा बघा, 250 रुपये असणार आहे. आणि हा मोठा लावलेला आहे. हा कसा आहे? हा 500 रुपयाला. बघा कसा वाजतोय खान खान खान. आणि हा इकडे लावला, हा कसा लावला आहे? सिंगल घुंगरू 200 रुपये.
बघा इकडे आणि खूप सारे असे बारीक बारीक यांची किंमत काय असणार आहे? यांची किंमत काय असणार आहे? 200 रुपये जोडी. हे बारीक बारीक आहे यांची 200 रुपये किंमत जोडी असणार आहे. आणि इकडे भाऊ बोला ना. हे लावल्याची किंमत काय असणार आहे? 90 रुपयाला एक आहे. 90 रुपयाला एक आहे. हे पितळी घेतली तर 200 रुपये. हे कशाला लावतात माहिती आहे का? आपला गाय जर अशी रानात गेली, ज्या साईडला आपले वाजणार त्या साईडला आपली गाय आहे असं समजलं जाणार. समजलं जाणार फक्त कुठल्या साईडला आपली गाय आहे हे ओळखण्यासाठी. आणि हे बघा हे सुद्धा आहेत आपल्या वासरांच्या गळ्यात घालण्यासाठी. कसं आहे बाबा हे? हे 200 रुपयाला आहे. 200 रुपयाला आहे. आणि हे इकडे दिलं ते खाली कसं आहे? हे कसं दिलं? 900 रुपयाला. 900 रुपयाला जोडी बघा. हा डिझाईन बात आहे. डिझाईन मस्त आहे बघा कशी डिझाईन. गळ्यात घातल्यानंतर युनिक वाटतो असं ना. तर बघा हे असं कासरं दावणीकडे लावलेलं आहे. सगळ्यांच्या किमती वगैरे बघितलं आपण. त्या दादांचं दुकान होतं आणि आमचं गावकरी मंडळीकडे आल्यात कासरं दावणी घ्यायला. हे सुद्धा चला आपण पुढच्या दुकानात जाऊया. पुढच्या साईडला आपण जाऊया. पुढच्या साईडला सगळी दुकानं आहेत. तिसरं आपण बघूया काय काय दुकानं आहेत. दुकानांच्या बाजूला इथं मस्त माशांचं भुसं बिसं लावलं. दादा बोला. काय कसं दिलं भुसं? तुझा 250 रुपये, 350 रुपये, 500 रुपये. हे बघा 250, 300, 500 असे मोठे मोठे असे भुसे असं लावलेले आहेत. ही फुल साईज आहे. दादा ह्यो कसं दिला? हा ह्यो यो 250 रुपयाला आहे. 250 रुपयाला दिला. आणि ह्यो मोठा आहे. हा यो मोठा आहे. ह्यो मोठा कसा दिला? 350 रुपयाला हा आहे. किती बोटी आहे? हे 3 बोटी आहे. हा 3 बोटीचा आहे. हा हे बोटाचं आहे. एक बोटी हा. 350 रुपयाला दिला. हा 350. आणि हा बारीक आहे तो कसा दिला? हा ह्यो 250 रुपयाला दिला. ह्यो 250 रुपयाला दिला बघा. हा ह्योही 250 रुपये. ह्यो पण 250 रुपयाला दिला. आणि हा कसा दिला? हा 350 रुपयाला आहे. हा 350 रुपयाला दिला बघा. किती Full मस्त size आहे. आहे. फुल साईज आहे. आणि हा तेही 350 रुपयाला आहे. हा 350 रुपयाला दिला. किती मोठा इकडे बघा. खालपर्यंतच लागणार आहे. हे सर्व प्रकारचे असे भुसे लावलेले आहेत. त्यांची किमती 300-350 रुपये असणार आहे. आणि पाक कसा दिला? पाग एक 3000 रुपये आणि एक 4000 रुपये. ह्यो पाग आहे मस्तपैकी. एक 3000चा असणार आहे ह्यो इकडचा. आणि ज्या बाजू मोठा आहे ना हा ते 4000. ह्यो 4000चा असणार आहे. बघा किती मोठा पाग आहे. लय मोठा पाग आहे. असे पागून पहिले आम्ही मासे पकडायचो. आणि आता कसा नद्या डॅमवरती लोक कमी जातात म्हणून हे जास्त घेत नाही. पण हे आमचा आगरी कोल्यांचा अवजार आहेत मासे पकडण्याचा. इथं सगळ्या प्रकारचं भुसं आणि जालं लावलेले आहेत. ही लाईनशीर दुकान आहेत. आणि हे दादांचं दुकान आहे. दादा हे पागेर कसा दिला? पागेर 1600 रुपये. 1600 रुपये. बघा या दादांचा दुकान आहे. इकडे पागेर 1600 रुपये किंमत होती. आणि आमच्या गावाला इकडे आलेले आहेत मस्त की. जनन लोखंडे, चंद्रकांत पाटील उमाड्याशी आला का तुम्ही? बघा मस्त की आपल्या घरा म्हणजे लागतं साहित्य सर्व घेतलेलं आहे. बैलांना मस्त कासं घेतलेले आहेत. आणि इकडे आता पागेर बघायला आल्यात. पागेर हे मल्याचे झाले. मल्याचा झाला कसा दिला? मल्याचे 1000 रुपये. मल्याचा झाला 1000 रुपये दिला. आणि आपल्या शिंगट्याचा झाला तो कसा आहे? 1500 रुपये. 1500 रुपये. आणि बाकीचं जे आहेत ते सगळे 1000 रुपये प्राइस. 1000 रुपये प्राइस आहे. 1000, किती फुटी आहेत? किती फुटी आहेत? तो 100 फुटी 50 फुटी. 100 फुटी 50 फुटी. या दादांचं दुकान आहे इकडं. सर्व प्रकारचं भुसं तुम्हाला बघायला भेटणार. किनवलीच आपल्या गावालाच आहेत. इथे सर्व प्रकारचं भुसं तुम्हाला वगैरे झालं आणि पागेर बघायला भेटतील या दुकानामध्ये. चला आज पुढच्या साईडला जाऊ. अजून सारी दुकानं आहेत ती आपण कव्हर करूया. आणि इकडं साईडला असे ना मोठे मोठे असे कासरे धावण्याची अशी दुकानं आहेत मोठी मोठी. इथं ना सर्व प्रकारचे कासरे धावणी सर्व बघायला भेटतात. आणि युनिक प्रकारचे कासरे धावणं बघायला भेटतात. आणि बघा आपण जर बैल घेतलं ना तर मस्त की बैल बाजारात गेल्यानंतर बैल घेतलं का या ना मस्त कासरे धावणी घेऊन एकदम सजून घेऊन जातात लोक. तर आता इकडे बघूया किती गॅरंटी आहेत बघा या दुकानात. त्याची किंमत किती काय रे? हे मोठे इकडे लावले आहेत. यांची किंमत काय असणार आहे? त्यांची 700 रुपये किंमत आहे. यांची 700 रुपये किंमत आहे. आणि हे मोठे इकडे लावले आहेत यांची किंमत 1000 रुपये 1200 रुपये. 1000 रुपये 1200 किंमत असेल. बघ किती मोठे मोठे असे आहेत. आणि हा एक दिला हा कसा दिला? तो 450 रुपये. 450 रुपये मस्तपैकी. आणि हे कसे दिले? ती 350 400. आणि हे दिले हे कसे? ते का 550 रुपये 550 रुपये. बघा सगळ्यांची किंमत वेगवेगळी असणार आहे. तसं आपण युनिक आणि नवीन काहीतरी काढू त्याची किंमत जास्त असणार आहे. आणि इथं सर्व प्रकारचे जे बारीक बारीक यांची किंमती काय आहेत? हे का हा 350 रुपये. 350 रुपयाला असणार बघा. 200-250 रुपयाचं घेऊ तशा किमती आहेत. या दादाचं दुकान होता. चला आपण पुढच्या साईडला जाऊया. दुसऱ्या अजून दुकान आहेत ती पूर्ण बघूया पुढे जाऊन. आम्ही आता समोरच्या दुकानात आलेलो आहे. इथं बैलाला लागणारे सर्व प्रकारचं बघा पट्ट बिट्ट आहेत. हे बघा असं खानखान वाजतो. कसा दिला? 2200 रुपये जोडी. बघा जोडी 2200 रुपये. आपल्या गावाला इथं पण दिसलं आपल्याला. इथं उमाड्याचं इथं आलेलं आहे त्याच्या बैलांना ते बघायला 2200 रुपये जोडी असणार आहे. आणि बाकीचं हे दिलं बाकीचं कसं दिलं हे? तो 200, 250, 300, 400, 500, 600 अशी किंमत असणार आहे. आणि हा इकडे एक दिला हा एक कसं दिला?
हा 350 रुपये याला असणार आहे. बघा किती आहेत, 3 घुंगरू आहेत त्याला. आणि इकडं पण बघा, इकडं पट्ट पण आहेत बारीक बारीक. हे बकरीचा पट्टा आहे. हा कसा दिला? 120 रुपयाला. बघा बकरीला पट्टा लावायला, आपल्या घरी बकरी बोकर पाळतो ना त्यासाठी मस्त की पट्टे आहेत. एकदम युनिक काहीतरी बघायला भेटलं. लोक पहिले कुत्र्यांना लावायचे, आता बकरी विक्रीला लावतात. आणि इकडे घंट्या सुद्धा दिलेल्या आहेत. हे बघा, हे कशाला असतो माहिती आहे का? आपल्या गाईच्या गळ्यात बांधला ना, आपली गाय जंगलात गेली ना, ज्या साईडला वाजल ना त्या साईडला आपण जायचं, मग आपली गाय बरोबर आपल्याला भेटते. गवसाची गरज लागत नाही. हे जुने लोक दिमाग लावायचे अशा प्रकारे. तरी अशा घंट्या ही कशी दिली? 60 रुपयाला एक. जशी घेऊ तशी आहे. इकडे बघा खूप साऱ्या वाजता इकडे आहेत. हे कसं दिलं? 120 रुपये. 120 रुपये असणारे. आता सर्व अशाच प्रकारचे दावणे वगैरे आहेत, डबल लावलेले त्यांनी. ह्या किमती होत्या दावण्यांच्या आणि कासऱ्यांच्या. चला आपण पुढे जाऊया. पुढे अजून सारी दुकानं आहेत, तिसरं बघून घेऊया आपण इकडं बैल बाजारामध्ये आलेलो आहेत आणि ह्या मालकाकडे आलो. या मालकाचा हा बैल आहे. समोर एकदा बैल बघून घ्या कशा प्रकारे बैल आहे. कितीपर्यंत विकायचं आपल्याला? 50 पर्यंत द्यायचं आहे. 50 पर्यंत द्यायचं आहे. तर हा किती दाती? 4 जाती. 4 दाती पूर्ण तयार झालेला आहे. बघा पूर्ण तयार झालेला बैल आहे. 4 दाती आहे. तो पण तुमचाच आहे का? बाजूला आहे तो पण आपलाच आहे. कितीपर्यंत द्यायचा तो आपल्याला? इकडे नमस्कार. हा बैल आपला आहे. तर हा तुम्ही मशामध्ये विकायला आणलेला आहे. तुम्हाला काय अपेक्षा आहे त्या बैलाची? पेक्षा काय नाही, फक्त काय चांगल्या माणसाकडे राहायला पाहिजे, चांगल्या माणसाकडे जायला पाहिजे ही या मालकाची अपेक्षा आहे. शर्तीसाठी तर चांगलाच आहे. शर्तीसाठी तुम्ही कधी हाकलला होता? नाही आपण फक्त झोपला होतो. त्यांनी फक्त झोपला होता. कुठल्या बाजूला चालतो तो? डावे खांदे झाला. डाव्या खांद्याला चालतो. त्याने आजपर्यंत कधी शर्तीला हाकललेला नाही. पण त्या मालकाची फक्त एकच अपेक्षा आहे, ज्याच्याकडे जावा पण चांगल्या मालकाकडे जावा, त्याचे हाल नाही झाले पाहिजे. काय काय किमतीची अपेक्षा आहे? 60,000. 60,000 रुपये. अजून बैल आता ते आपला अदाती दूध दाती आहे. बघा अजून दूध दाती आहेत. अजून त्याला पूर्णपणे तयार झालेला नाही आहे. तर एवढा चांगला मजबूत तयार केलेला बैल आहे. अदाती आहे. अजून पूर्ण दुधाचं दात आहेत, पूर्ण दात आलेले नाही आहेत. आणि तिकडे बघितलं त्याची किंमत बघितली, ही बघितली. आणि हे आमच्या गावकरी मंडळी सर्व इकडं बैल बघण्यासाठी आल्यात. किती चप्पल बैल आहे बघा, एकदम चप्पल बैल आहे. आणि सर्व गावकरी मंडळी इकडे आलेले आहेत बैलांना बघण्यासाठी. तर चला आपण पुढे जाऊया. आज खूप सारे दुकानं आहेत बैलांची. प्रत्येक मालकाला जाऊन भेट देऊया आपण. थँक्यू सो मच. गावालाही मस्त की बारीक बारीक गोरं घेतलेले आहेत. कितीला घेतलं? 20,000 जोडी. मस्त भेटली बघा. 20,000 जोडी घेतलेली आहे. आणि मस्त आहेत की काय म्हणजे किती महिन्याचे आहे? 5-5, 6-6 महिन्याचे आहेत. एकदम बारीक खिल्लारी जातीचं गोरं आहे ते. 2 घेतले त्यांनी. 5-5, 6-6 महिन्याचे आहेत. आपल्या गावालाही. कुठल्या गावचं तुम्ही? वाशिंदचं. वाशिंदची पोरं आहेत बघा. त्यांनी मस्त घेतलं. 6,000ला एक भेटला मस्तपैकी. थँक्यू सो मच. चला पुढे जाऊया आपण. मित्रांनो इकडे बघा बैल बाजार पुन्हा. दादा घेतला का तुम्ही? विकण्यासाठी आणलाय. कितीला काढायचं आहे? 40,000. बघा हा किती भारी. 40,000मध्ये काढताय. किती जाती आहे? 4 जाती. 4 जाती आहे. बघा मित्रांनो हा 40,000 किती तयार झालेला मस्तपैकी 4 जाती आहे. तुम्ही पण आला विकायला का? घेतला कितीला? 4 किती किंमत आहे? 25,000. बघा 25,000 अशा किमती असतात. आणि हा जो बैल बाजार भरलेला आहे समोर तुम्ही बघा. हा बैल बाजार सर्व भरलेला आहे. हा 40 एकरमध्ये भरलेला आहे. हा इथून सुरुवात झाला लास्ट तिकडेपर्यंत गेलेला आहे. हा पूर्ण बैल बाजार 40 एकरमध्ये भरलेला आहे. आता 40 एकरमध्ये किती बैल आहेत आणि प्रत्येक बैलांची किंमत काय हे सर्व आपण बघणार आहोत. तर चला आता फटाफट जाऊया समोरच्या मालकाकडं. बघा मित्रांनो हा बैल एकदा बघून घ्या. एकदा हा बैल वगैरे बघून घ्या त्या मालकाचा. दादा तुम्हाला हा बैल कितीमध्ये काढायचे मशामध्ये? मग 40 आले तरी चालते. 40 झाले तरी चालतील. किती जाती? पुरं आहे 6 जाती. 6 दाती पूर्ण तयार झालेला आहे. पूर्ण तयार झालेला 6 दाती आहे बघा. या शर्यतीला पळताय. शर्तीला पळतो. कुठल्या साईडला तुम्ही जाता? 4 खांदे पळताय. 4 खांदी पळतो. 4 खांद्यानं पळणारा हा बैल आहे. या मालकाचा 40,000ला बैल त्यांना काढायचा आहे. या मालकाचा हा बैल होता. चला आपण पुढच्या साईडला जाऊया. नेरलवाल्यांचा कॅडबरी आहे. काय रे भाऊ काय? हा मालक मागे आहे. यांचा हिंद केसरीवाला कॅडबरी असे चिडवले जाते त्यांना. काय भाऊ कितीपर्यंत विकायचं आपल्याला? 40,000 देतो तुला. हे बघ दे 40,000 देतो तुला. किती जाती? आजाद आहे. कोरा आहे. कोरा आहे काय? बघा कोरा आहे. अजून कुठल्या बाजूला झोपता तुम्ही? झोपलाच नाही ना. नाही ना अजून झोपलाच नाही ना. अजून काहीच नाही. कोरा आहे अजून. त्याला महिन्यानं उतरलाच नाही.
म्हणजे बघा हा दादांची किंमत आहे या बैलाची, त्यांना 40,000 काढायचं आहे. आणि मागं पण असे खूप सारे असे बैल लावलेले आहेत. तेव्हा या सर्व बैल असे लावलेले आहेत, सर्वांची आपण किंमत जाऊन घेणार आहोत. तर मित्रांनो, या मालकाचा हा बैल आहे आणि यांना हा म्हशामध्ये 50पर्यंत काढायचा आहे. तर हा बैल आहे. तर हा किती जाती? पुरा आहे. तुम्ही त्याला झुपला होता, कुठल्या बाजूला झुपता तुम्ही? आतून आतला आहे. आतल्या साईडला झुपता तुम्ही. कधी आखाड्यात उतरला आतापर्यंत? उतरला का? उतरलेला आहे. किती शर्ती घेतल्या? 10-12 शेतलेले आहे. किती गुलाल घेतला? आता सध्या गुलाला 2च गुलाल झाले. 2 गुलाल घेतलेले आहेत त्यांनी. त्यानंतर आता त्यांनी शर्तींना उतरणं बंद केला. त्यांना हा 50पर्यंत काढायचा आहे. आणि ह्यो समोर खिल्लारी ह्यो किती पर्यंत काढायचे? 35,000. किती दाती? 4 दाती. बघा. आणि कधी आखाड्यात उतरलाय का कधी त्याला मैदानात? 5-6 शर्ती मारल्या. कुठल्या बाजूला झुपता तुम्ही? पब्लिकला. बघा, पब्लिक दोन्ही बाजूला, कुठल्याही बाजूला झोपा. मालकाला 35,000 रुपये पाहिजेत. म्हणजे त्या मालकाचं बैल आणि त्या बैलांच्या किमती वगैरे बघितला. समोर शेट आहेत, त्या शेटचा हा बैल आहे. हा बैल तुम्ही आणलेला आहे. हा बैल तुम्हाला कितीपर्यंत विकायचा आहे? 40,000. किती दाती आहे? दात आहे. म्हणजे अजून पूर्ण तयार झालेला नाही आहे. दात आहे. मैसुरीची खिल्लारी जात आहे ही. 40,000 किंमत आहे या मालकाचा. आणि मागच्या साईडला गेलो तर अजून एक आहे. आणि आता आपले वरिष्ठ नागरिक आमचे मामा इकडे आहेत. मामा, हा जो बैल तुम्ही आणला इकडं कितीमध्ये विकायचे? 35पर्यंत. किती दाती आहे? दाती. बघा मित्रांनो, हा जो बैल आहे हे 35पर्यंत विकायचा आहे. दाती आहे. बघा, दोन्ही बाजूला चालतो, दोन्ही बाजूला पळतो. हा दोन्ही बाजूला झुकला कुठं पण पळणार आहे. हे बघा इकडे बघा, खिल्लारी जात आहे. दाती आहे आणि तो 2 दाती आहे. हा जो आहे व्हाईटवाला, हा कितीपर्यंत विकायचा तुम्हाला म्हशामध्ये? म्हशामध्ये देऊ 35पर्यंत देऊ. म्हणजे बोलायला 35 पर्यंत, विकायला किती लास्ट पर्यंत? म्हणजे बोलायला 35, त्यांना फिक्स फायनल भाव पाहिजे तो म्हणजे 30,000 रुपये. आणि इकडे जो 2 दाती आहे त्याची किंमत काय असणार आहे? 50,000. द्यायला 40. बोलायला 50, द्यायला 40. बघा, हा एक बैल असणार आहे. त्या साईडला पुढच्या साईडला आपण गेलो तर पुढच्या साईडला अजून एक बैल आहे. त्या मालकाकडे आपण जाणार आहोत. हे बघ, सांगायला 65 किंमत आहे, पण त्यांना 55पर्यंत पाहिजेत. पूर्ण तयार आहे. दोन्ही साईडला धावला तरी चालतो. हे मालक इथं आलेले आहेत, त्यांना तो आवडलेला आहे. त्यांचा भाव त्यांच्यावर चालू आहे. तर बघा, या शेटचा हा बैल आहे, आणलेला आहे त्यांनी. 1 वर्ष झालेला आहे. त्याला 25पर्यंत विकास आहे. आणि पुढच्या साईडला गेला तर अजून एक शेट कितीपर्यंत विकास आहे? 50पर्यंत. किती दाती आहे? 2 दाती आहे. किती महिन्याचा? वर्षाचा आहे का? 18 महिन्याचा आहे. बघा, हा बैल जो आहे ना 18 महिन्याचा आहे. खूप चांगली काळजी घेतलेली बैलाची. 50पर्यंत. 50 बोलायला, विकायचा भाव किती? विकायला 45. म्हणजे 5,000 रुपये कमी होणार बैलाचे. समोरच्या साईडला अजून एक टॉप क्वालिटीचा बैल आहे. एकदम म्हणजे एकदम मस्त. इकडे बघा, हा एक काळा बैल आहे. हा आपल्याला घरच्या गाईचा खूर वाटतो ना? घरच्या गाईचा खूर आहे. किती जाती? पुरा आलाय. किती मध्ये विकायचं आहे? 40,000. बघा, या शेटचा हा बैल आहे. मशामध्ये यांना विकायचा आहे 40,000 रुपयाला. कुठल्या बाजूला झुपता तुम्ही? दोन्ही साईडला. कधी मैदानात उतरलाय? बघा, या शेटचा बैल होता आणि या बैलाची किंमत होती. या बघ, या मामाचा बैल आहे. हा खिल्लारी बैल बघा, मस्तपैकी तयार झालेला बैल आहे. किती पर्यंत विकायचा बैल? बैल 25च्या आत नाही विकायचं. 25च्या आत नाही विकायचा. किती दाती आहे? 6 जाती झालं. 6 दाती झालेला आहे. कधी म्हणजे शर्तीने हाकलला का? हा केली. किती गुलाला घेतली? 2-3 गुलाला घेतली. बघितला, हा पूर्ण तयार झालेला बैल आहे. त्यांना 25पर्यंत विकायचा. या शेटनी इथं मशा बाजारामध्ये बैलांची जोडी विकायला आणलेली आहेत. हे दोन्ही खिल्लारी आहेत ना? किती जाती आहेत? दोन्ही पण अदाती आहेत. किती महिन्याचे आहेत? 1.5 वर्षाचे दोन्ही बैल आहेत. अदाती आहेत. कितीपर्यंत विकायचे तुम्हाला? सांगायला 50,000 रुपये. सांगायला 50,000, पण लास्ट कमीत कमी 45. बघा, सांगायला दोन्ही 50,000 जोडी असणार आहे, पण 45पर्यंत सोडणार आहेत. या मालकाचं हे बैल होतं आणि या बैलांची किंमत होती. चला आपण पुढच्या साईडला जाऊया. लक्षा बैलाचे मालक इथं आलेले आहेत बैल बाजारामध्ये आणि बैलाच्या समोर आहेत. ते इकडे आलेले आहेत आणि बैलाला बघतात समोरून, कारण त्यांना बैलांची यांच्याशिवाय जास्त पारख कोणालाच नसू शकते. कारण का शर्तीमध्ये यांचा खूप मोठं नाव आहे. लक्षा बैल आणि राऊतांचं नाव एक खूप मोठं आहे शर्तीच्या आखाड्यामध्ये. आणि समोर हे बैल बघायला आल्यात. कितीला विकायचे? 35पर्यंत विकायचे. किती जाती आहे? कधी शर्तीनं हाकललाय का?
नाही हाकलला. कुठल्या बाजूला झोपताव? अजून पर्यंत झोपलाच नाही. कोराच बैल आहे. 25,000 पर्यंत विकायचं आहे. आणि काय रे हा किती जाती? हा जाती किती महिन्यात आहे? 2 वर्षाचा 2 वर्षाचा आहे. किती पर्यंत विकायचं आहे? 45 पर्यंत विकायचं आहे. बघा हा इकडं बैल बघण्यासाठी आमचे गाववाले आलेले आहेत. आणि समोरच्या साईडला इथं खिल्लारी जोडी इकडं समोर आहे. तर एकदा बैलजोडी बघून घ्या तुम्ही कशा प्रकारे बैलजोडी आहे ती. या मालकाची बैलजोडी आहे. मस्त एकदम तयार झालेली. मी काय बोलतो शेठ, तुम्हाला हे बैल कितीपर्यंत विकायचे आहेत? ही बैल शेट कमीत कमी 2 लाख रुपये आले पाहिजे आमची. 2 लाख रुपये आले पाहिजे. किती दाती आहे? हा दाती झालेला आहे. हा 4 दाती. तो तिकडचा 4 दाती इकडचा पूर्ण झालेला हा आहे. जोडलेला आहे. बोलतो आतापर्यंत यांना कधी मैदानात उतरले का? उतरलोय. किती गुलाल घेतले? गुलाल आम्ही कमीत कमी 12 गुलाल घेतले. 12 गुलाल घेतलेले आतापर्यंत. हो. बघितला 4 बैल शर्यत राहते आमच्याकडे. बघा यांच्याकडे 4 बैलांची शर्यत असते. आपल्याकडं 2 बैलांची शर्यत असते. तुम्ही बैल मशामध्ये विकायला आणलेला आहे. विकायला आणलाय. तुम्हाला किती पर्यंत विकायचा बैल? हा बैला सांगायला आम्ही 17,000 सांगतोय. सांगायला 17,000 सांगतो. किती म्हणतात लास्ट? करू आपण त्याला कमी मध्ये. कमी मध्ये 4-5,000 कमी करू आपण. 4-5 हजार कमी करू. किती जाती आहे? आता 2 दात झालाय. 2 दाती. किती महिन्यात आहे? आता झाला असेल 17-18 महिना झाला. 17-18 महिन्यात झाला. कधी हाकलला का शर्तीना? असं झुपलंय रेसल लिहिली बाकी काही हाकलला नाही. हाकलला नाही. कुठल्या बाजूला झुपलाय? दोन्ही खांदे झुपले. दोन्ही खांद्यांना चालणारा बैल आहे. बघा हा बैल एकदम मस्त तयार झालेला आहे. आपल्या ह्याच गाववाल्यांचा बैल आहे. आपल्या खतरनाक काहीतरी एकदम खतरनाक वस्तू आहे. काय आणलं मस्त वेगळी. ये ना इकडे. आहे ना दादा? 2 मिनिट बघून घ्या. या मालकाचा दुसरा एक बैल आहे. ह्यो पण आलेला आहे. हा किती जाती? हा 4 दात झाला आता. हा 4 दात झाला. किती म्हणतो विकायचा आहे? हा पण तेवढंच. किती? 17,000. 17,000. बोलायला 17,000. हा. लास्ट किती? लास्ट करून द्यायचं 5,000 कमी करू. 5,000 कमी करू म्हणजे 65 पर्यंत. हा बघा या गावाल्यांचा किती जाती? आता 4 दात. हा 4 जाती. याला मैदानात हाकलला? याला पण नाही हाकला घरीच. याला पण घरी झुपलेला. आणि कुठल्या बाजूला झुपतो? हा पण दोन्ही कडून कुठून. दोन्ही खांद्यांना चालतो. बघा मित्रांनो. तर हा एक बैलाच्या किमती होत्या आणि हे मालक होते. या मालकाची ही अपेक्षा आहे का बोलायला 17,000 पण शेवट 65,000 या बैलांची किंमत आली पाहिजे. तर चला आपण पुढच्या साईडला जाऊया. बघ या मालकाचा हा बैल आहे. हा घरच्या गाईचा खुर आहे. आणि हा किती दाती आहे? 4 दाती आहे. हा 4 दाती आहे. अजूनपर्यंत तुम्ही महिन्यात हाकलला गेला? अकललेला आहे 3 वेळा अकलेला आहे. 3 वेळा हाकलला. किती गुलाल घेतला 3 पैकी? 3 गुलाल घेतल्या. 3ही गुलाल घेतलेलं आहे. बघा मित्रांनो काय किंमत? 30,000. 30,000 बोलाल. 30 लास्ट अपेक्षा 29. हे बघ 1,000 रुपये कमी म्हणजे 30 बोलतात. 29 पर्यंत घरच्या गायचा खुरा आहे. आणि 3ही वेळा हाकलला. 3 गुलाल घेतलेले आहेत. या शेटचा हा बैल होता आणि यांना या बैलाकडून 29,000ची अपेक्षा आहे. चला आपण पुढच्या साईडला जाऊया. पुढच्या साईडला अजून आपलं गावाला आहेत. खिल्लारी बैल घेऊन समोर उभे आहेत. तर हा बघा किती मस्त तयार झालेला बैल आहे. इकडं दोन्ही बैल त्यांनी इकडे लावलेले आहेत. या दोन्ही बैलांची आपण किंमत जाणून घेऊया मालकाकडून. शेठ ऐका ना, हे तुम्ही बैल जे समोर आहे तुमचा ह्यो बैल तुम्हाला मशामध्ये किती पर्यंत विकायचं आहे? मला अपेक्षा आहे 35 पर्यंत आली पाहिजे. 35 पर्यंत. किती दाती आहे? 4 जाती. 4 दाती. कधी हाकलला? नाही हाकलाला टाइम आलाच नाही आपला कधी. फक्त नांगराला वापरलेला आहे आपण. नांगराला वापरलेला. कुठल्या साईडला झुपता तुम्ही? डाव्या साईडला. डाव्या साईडला घरी म्हणजे बाहेर साईडला. कधी शर्तीनं कधी हाकलला नाही आहेत. त्यांना 35,000 रुपये हो अपेक्षा आहे त्या बैलाकडून. या मालकाचा हा बैल आहे. हे दोन्ही मालक आहेत इकडे. आणि या बैल एकदा बघून घ्या. तो बैल तुम्ही मशामध्ये विकायला आणलाय. किती पर्यंत विकायचं तुम्हाला बैला? आम्हाला 70 पर्यंत आम्ही 70 पर्यंत विकाय. किती दाती बैल आहे? पुरा बैल आहे. पुरा बैल आहे. किती वेळेला शर्तीनं हाकलला का? हो रास शर्ती केला. किती गुलाल घेतलं? भरपूर 35-40 गुलाल घेतलं. किती पर्यंत विकायचं आपल्याला? 70,000 रुपये. बघा यांनी मशामध्ये हा बैल 17,000ला विकायला आणलेला आहे. बघा या मालकाचे दोन्ही बैल आहेत. समोर बघितला तर हे खिल्लारी जातीचं बैल आहेत. जो समोर तुम्ही पकडलाय हा यो बैल तुम्ही मशामध्ये विकायला आणलाय. किती पर्यंत विकायचं याला? त्याची सांगायची किंमत आहे 55,000. सांगायची किंमत 55. लास्ट किती पण सोडायचे? 50 पर्यंत सोडू. 50 पर्यंत सोडायचे. किती दाती या? 2 दाती. 2 दाती. किती महिन्याचा आहे? 20 महिन्याचा बैल आहे. समोर साईडला जो बैल आहे यो किती दाती? 4 दाती. यो 4 दाती आहे. किती महिन्याचा आहे? मित्रांनो बघा हा 24 महिन्याचा समोरचा आहे. मित्रांनो आपण समोर आलो या शेटचे हे बैल आहेत आणि यांनी मशामध्ये विकायला आणलेले आहेत. एकदा बैल बघून घ्या कसे आहेत ते. काय अपेक्षा आहे तुम्हाला? 60,000 रुपये. 60,000 रुपये जोडी. बोलायला 60,000 होतील कमी सर. कमीत कमी किती होऊन जाईल? 50 पर्यंत होतील. 50 पर्यंत येतील.
किती जाती आहेत? आदत आहेत. दाती आहेत. किती किती महिन्यात आहेत? 1.5 वर्षाचे. 1.5 वर्षाचे आहेत. तुम्ही झुपलं होतं का त्यांना? हो झुपलेलो. कुठल्या खांद्याला कुठलं चालतो? आई तासच झुपायचं. आहे तसं उजव्या डाव्याला. बघा उजव्या डाव्याला हे चालतात. म्हणजे ही जोडी आहे. यांनी ही म्हणजे घरी ट्राय पण केलेली, कधी हाकललं नाही ना? नाही शर्तीला नाही, घरी टेम्पररी खटारा गाडला हाकलं. घरच्या घरी त्यांनी हाकललेल्या आहेत, पण शर्तीनं कधी आजपर्यंत हाकललेल्या नाहीत. 50,000 आले ते. 50,000 अपेक्षा आहे त्यांना बैलांची. बघा मस्त खिल्लारी जोडी आहे बैलांची. आणि या मालकाचं आणि समोर हे लावले पण तुमचं का? ते गावठी. हे गावठी आपल्या घरच्या गाईचं खुर आहेत. घरच्या गाईचं खुर आहेत. हे किती महिन्याचं आहेत? ते या वर्षाचं आहे. असं वर्षाचं. वर्षाचं आहेत. किती दाती आहेत? आदत आहेत. हे पण अदाती आहेत. हे कसं विकायचं तुम्हाला? ते 20,000 रुपये. हे समोरच्या साईडला जो बैल आहे काळ्या कलरचा, हा बघा कसा बैल आहे. आणि इकडे साईडला दुसरा सुद्धा बैल आहे. त्याने इकडे काम फिट केला असता. आता काम केलं असतं. आता समोरशी गेला होता, त्याचं काम फिट केला असता. पक्का रगील बैल आहे. यो जलवा, त्याचं नाव जलवा आहे. किती दाती? 6 दाती. 6 दाती. किती महिन्याचा आहे? किती वर्षाचा आहे? झाले पूर्ण झाले. पूर्ण झालं ना? तर बघा हा एक आहे. तुम्ही हाकलला याला कधी? हो. किती गुलाला घेतली? 10 गुलाल घेतली त्यांनी. 10 गुलाला घेतली. आणि आता हे समोर जो काला आहे याचं काय नाव आहे? लारा. लारा. हा ब्लॅक कलरचा लारा बघून घ्या, खतरनाक आहे हा. कसा आहे बघा, इकडं बघत राहाल तुम्ही. हा ब्लॅक कलरचा या मालकाचा बैल आहे, त्याचं नाव आहे लारा. हा पिस्टन. हा पिस्टन आहे. आणि मला लाराच्या बद्दल सांगा ना, लाराच्या तुम्ही आणलंय मार्केटमध्ये, याला तुम्ही शर्तीनं कधी हाकलला का? हा गेल्या वर्षी हाकल. शर्तीनं गेल्या वर्षी हाकलला. आतापर्यंत किती त्यांनी गुलाला घेतली? त्याचे गुलाल झाले, भरपूर गुलाल झाले. किती जाती आहे? हा पूर्ण झाले. हा पण पूर्ण झाले. आता ही जोडी तुम्ही आणलेली इकडं, हे कुठल्या खांद्याला तुम्ही झोपता? उजव्या डाव्या? हा 4 खांदी चालतोय. हा 4 खांदी चालतोय. तो पण 4 खांदी चालतोय. आणि इकडं हे 2 जोडी लावलेली, ही कशी विकायची तुम्हाला? ही आता आपल्याकडे बैलांचे 35-40 हजार रुपये एकेकाचे सांगतात. एकाचे 35-40 हजार. पण जोडीमध्ये विकायचं किती पण तुम्ही? आपण 80-90 परत देऊन टाकू. जोडीमध्ये 80-90 पर्यंत विकायचं. बघा टॉप क्वालिटीचं बैल आहेत एकदम. तर लारा बघितला आपण इकडं. आता इकडच्या साईडला आपण पिस्टन बघणार आहोत. याचं नाव पिस्टन आहे. आता हा खाली बसलेला आहे बघा. हा ही खूप म्हणजे रगील दिसतोय. हा 2 दाती आहे. किती महिने? 14 झाले तो. आता 14 झालेला आहे. 2 दाती आता 14 झालेला आहे. किती वर्षाचा आहे? 1-1.5 वर्षाचा. 1-1.5 वर्ष. कितीपर्यंत काढायची तुम्हाला? ह्यो आपल्याला 40,000. तो 40,000पर्यंत काढ. मेवणे मंडळी आलेले आहेत. सचिन ओखारे आणि अजून 2 त्यांचे मित्र आलेले आहेत. यांचं आगमन झालेलं आहे. मग आता काय भाऊजी विजींना काय आमंत्रण करणार आहात तुम्ही की नाही? करू 100% करू. कधी करणार आहेत? अजून 2 वर्षांनी. 2 वर्षानंतर आमंत्रण करणार आहेत. म्हणजे यावर्षी हाय कर्तव्य आहे वाटतं यावर्षी माझ्या मेवण्यांचा. आता चल बैल बघूया. आता मेवणे भेटले. आता बैल बघणार आम्ही. या मालकाचा हा समोरचा बैल आहे. या दावणीला बैल बांधलेला आहे, ते विकायला आणल्यात. किती पर्यंत विकायचं आहे? हा 40,000 रुपये. 40,000 रुपये. किती दाती? 2 दाते. किती महिन्याचा आहे? आता वर्षाचा. वर्ष झालं आहे. कधी हाकलला का? नाही कोरी वासरा सांगोल्यामधून वाचले. अच्छा. घरी कधी त्याला झुपला होता? नाही कोरी वासरा आणलेत काल सकाळी. काहीच नाही ना? 16 वासरा आणले द्यावी विक्रीला. बघा या मालकाची अपेक्षा आहे बैलाकडून 40,000 रुपये भेटले पाहिजेत. मस्त बैल आहे. या बैलाची किंमत होती. आणि आता हे समोर आहे त्याचे पण तुमचं आहे का? हे आपल्याच आहेत. किती मध्ये करेल? हा 35,000. तो 35,000ला. आणि हा बारका आहे. हा 25,000. हा 25,000. मित्रांनो आपण समोरच्या साईडला आलेलो आहे. तर समोरच्या साईडला या शेठचा या बैल आहे. शेठ तुम्ही या म्हशा जत्रेमध्ये या बैल आणलेला आहे. हो. या बैलाची तुम्हाला काय अपेक्षा? किती मध्ये विकायची? सांगायला 80,000. सांगायला 80,000. हो. आणि काढायचं कितीपर्यंत? 60 परत द्यायचा आहे. 60 पर्यंत द्यायचं आहे. किती दाती आहे? दाती झालेला आहे. दाती झालेला आहे. किती वर्षाचा आहे? तरी पण झाले ना 5-6 वर्ष झाली. 5-6 वर्ष झालं. कधी हाकलला का? हो हाकलले ना. किती गुलाला घेतली? 3-4 वेळेला जिंकलेला आहे तो. 3-4 वेळेला जिंकलेला आहे. हो. बघा या शेठचा हा बैल होता. आणि या बैलाची किंमत तुम्हाला बघायला भेटली. सांगायला 80,000 आहे. सांगायला 80,000 आहे. द्यायचा 60ला. द्यायचा 60ला. बघा बोलायला म्हशा जत्रेमध्ये 80,000. जर तुमचा बोली भाव असतो तर तुम्हाला बोली भाव करता आला तर हा बैल तुम्हाला 60,000ला मिळणार आहे. या शेठचा हा बैल होता. तर चला मित्रांनो पुढच्या साईडला जावा. अजून खूप सारे बैल आहेत, ते जाऊन पुढे बघूया आपण. हे बैल आहेत खिल्लारी बैल तुम्ही लावलेले आहेत. हे तुम्हाला कितीपर्यंत विकायचे? हे 2 बैल एकाचे 55,000 रुपये. 2 बैल 55 म्हणजे 55,000 जोडीला विकायचे. जोडी 55. किती दाती बैल आहे? 2 आदत येते. दोन्ही पण अदाती आहेत. किती महिन्याचे आहेत?
हे बी 24 महिन्याचे 24 महिन्याचे बैल आहेत, अदाती आहेत. त्यांना 55,000ला जोडी विकायचे. 55,000 बोलाला लास्ट किती मध्ये काढायचे? कमी जादा होईल ना थोडं कमी जादा होईल थोडं काय म्हणजे तुझ्या बोलण्यावरती आहे. तुम्हाला जशा प्रकारे सौदा करता येईल तशा प्रकारे करा. कारण का जसं तुम्ही भाव कराल, भाव करता आला तर तुम्हाला अजून स्वस्तामध्ये बैल भेटतील. फक्त त्यांच्यावर बसून व्यवहाराला बसला तरच कमी होईल असं तुम्हाला बोलता येणार नाही. आणि ह्या बैलांची किंमत होती आणि या मालकाला ह्या अपेक्षा त्या बैलांकडून या पैशांच्या. चला पुढच्या साईडला जाऊया. ह्या मालकाचे हे 2 बैल आहेत बघा. बैल बघून घ्या कसे बैल आहेत, एकदम तयार झालेले. शेट तुम्हाला हे बैल मशामध्ये विकायला किती मध्ये विकायचे? हे 1,20,000 1,20,000. किती जाती आहेत? 2 जाते 2 जाती आहेत. किती महिन्याचे आहेत? हे 4 वर्ष 4 वर्षाचे आहेत. आणि हा समोर लावला हा पण तुमचाचे? हा बी आपलं हा पण तुमचाचे. हा किती जाती आहे? हे 2 जाते हा 2 जाती आहे. किती महिन्याचा आहे? हे 2.5 वर्षाचे हा 2.5 वर्षाचा आहे. दात नाही केलं त्यांनी, दात नाही केलं. दात नाही, अदाती आहे. हा दाती 2.5 वर्षाचा अदाती आहे. ह्यो किती पर्यंत विकायचा आहे? हे 55,000 सांगाले. 55,000 सांगायचे पण काढच किती होतं? सौद्याला बसल्यावर कमी जादा होईल. सौदाला बसले तर कमी जास्त होऊन जाणार. या मालकाला या अपेक्षा होत्या 55,000 रुपये बैलाकडून. चला पुढच्या साईडला जाऊया. मित्रांनो या मालकाचे बैल आहेत आणि बैल एकदा बघून घ्या कसे आहेत ते. मालकाला विश्वास किंमत शेट किती पर्यंत विकायचे तुम्हाला? आपण सांगायला 1.5 लाख आहेत. सांगायला 1.5 लाख आहे बैलांची किंमत. किती पर्यंत होईल? कमी जास्त करून म्हणजे किती तरी पण अपेक्षा काय? 90-95. 90-95 पर्यंत विकायच्या आहेत. हा किती जाती आहे? 6 जाते. हा 7. तो आणि समोरचा तो बी 6 जाते. 6 जाती. किती वर्षाचा आहे? ते 5-5 वर्ष आहेत. 5-5 वर्ष आहेत. कधी शर्तीनं हाकललं? हो अकल आहेत. शर्ती केल्यात गाडीला, हा नांगराला, नांगराला असं हाकललं शर्तीने एकदा हाकललं. शर्तीनं पण गुलाल घेतलं आणि घेतले गुलाल. कुठल्या खांद्याला होता? 4 गुलाल घेतले. आहे असंच आहेत. आहे असं का उजवा डावा? हा. बघा इथं मित्रांनो हा उजवा डावा चालतो. ते झुपले जातात. या मालकांना या बैलांची ही अपेक्षा होती. सांगायला 1.5 लाख रुपये पण या बैलांना इकडे त्यांना 90 ते 95 पर्यंत त्यांना काढायचे आहेत. या मालकाचे बैल होते. चला आता पुढच्या साईडला जेव्हा ह्या मालकाचा हा बैल आहे यांनी मशामध्ये विकायला आणलेला आहे. किती दाती आहे रे हा? 4 जाते. 4 दाती आहे. किती महिन्याचा आहे? हा तरी 3 वर्षाचा असेल. 3 वर्षाचा आहे. किती पर्यंत विकायचे? 50 पर्यंत देऊ लास्ट. 50 पर्यंत. 50 पर्यंत विकायचा आहे. आणि समोर साईडला बघा या शेटचा हा बैल आहे. शेट तुम्ही मशामध्ये या वजीरला विकायला आणलाय. तुम्हाला काय अपेक्षा आहेत वजीर बोलून? आम्हाला 60,000ची अपेक्षा आहे. 60,000ची अपेक्षा आहे. किती दाती आहे? 6 दाती. 6 दाती. किती वर्षाचा आहे? 5-6 वर्षाचा. 5-6 वर्षाचा. कधी शेतीने हाकलला? हो अकलला. किती गुलाल घेतले? किती गुलाल घेतली? 5-6 गुलाल झाले. 5-6 गुलाल झाली. बघा मित्रांनो 5-6 गुलाला घेतली. कुठल्या खांद्याला चालतो? आतून. आतून चालतो बघा मित्रांनो. दोन्ही खांदी आतून. हा दोन्ही खांदी आतून. दोन्ही खांदी आतून चालतो. हा वजीर एकदा बघून घ्या. या मालकाचा आहे. या मालकाला 60,000 रुपये अपेक्षा आहे या बैलाची. चला पुढच्या साईडला जाऊ. अजून खूप सारे बैल आहेत ते बघूया आपण. मित्रांनो हे समोरचे बैल आहेत. या शेटचं बैल आहेत आणि या मशामध्ये विकायला आणलेले आहेत. कितीपर्यंत विकायचं शेट तुम्हाला? त्यांचं सांगायचे 31. सांगायचे 31. काढायचं कितीपर्यंत? 10 पर्यंत देऊन टाकू. अच्छा किती दाती आहे ते? 4 आहे, 2 दात. 4 दात 2 दात आहे. किती वर्षाचे आहेत? यो 2.5 वर्षाचा तो आहे. हा 3 वर्षाचा आहे. तो 2.5 वर्षाचा आहे. कधी शर्तीनं हाकललं? शर्यतीनं नाही हाकलले. फेरा केलाय. शर्तीनं नाही हाकललं आतापर्यंत. बघा किती रगेल आहेत. जर तुम्हाला शर्तीनं बैल असे घ्यायचे असतील तर घ्या. बघा एकदा बैलाची क्वालिटी आहे बघा. या मालकाने बैल कसे 1,10,000 सांगतात. बघा या समोरच्या बैलांची किंमत 1,10,000 आहे. मालकाच्या जे या मालकाचे बैल आहेत किती चपल आहेत बघा. ते दाखवतात पण आमचे बैल किती चपल आहेत आणि किती रगेल आहेत ते. इकडे दावणीला पण खूप सारे बैल लावले आहेत हे बघा. आणि इकडे एक विकायला आणलेला आहे. म्हणजे तुमच्या नमस्कार. ठीक आहे बोला. बोला. बाबा इथं पोपट काढला माझा. इकडे बघा इकडे आणलेले आहेत आणि एकमेकाला बघून ते ये ना एकमेकाला काम करतील आता. कुठे गेलं ते? मामा मामा हे थांब 2 मिनिट थांबले थांब. मामा
तुम्ही कुठून आले बैल हे? साहेब, आम्ही चाकण आम्ही मोडगाव काश्मीर मनसरचे व्यापारी आम्ही हा. करसुंडीचा माल आहे आम्ही बेल व्यापार करतो. ही समधी मंडळी आमच्याकडे बेल येतात, आम्ही माल देतो. मन्या मथुऱ्या नावाची बैल आम्ही इथे विकली, भरपूर पळाली म्हणून आम्ही मशाली गाडी आणतो. दरवर्षी सरपंच त्या गावचे हे कोरड्याच्या आमचे जोडीदार आहेत आणि यांना जावं म्हणून आमच्या प्रसिद्ध म्हणून आका बेल्या म्हणतात. अच्छा जावया आणि एक नंबर बेल्यामध्ये व्यापार यांचा आहे. एक नंबर जावया असा विषय आहे. आणि आम्ही यांच्या जेवरती व्यापार करतो. खरी हे बात सर्व समाज आहे. आम्ही यांना बैल दिली, यांचे बाबा आमच्याकडून बैल नाही एक नंबर बैल पळतात म्हणून हे म्हणतात, मी नाही म्हणत. आता हा आणलेला आहे. हा आणलाय, हा बैल आणलाय. किती पर्यंत विकत आहे? हे 30-32 मागतात, मी 45 बोलतो. असं आहे. अच्छा बघा 31-32 गिरायक राजा आहे, इथं गिरायक राजा आहे. हा ना गिरायकाला गिरायक राजा आहे, मी राजा नाही. गिरायक राजा आहे, गिरायक केवढा माप. यांच्या जेवरती माझा व्यापार आहे. माझ्या आता कोणावर बोली चालू आहे का तुमची? बोली चालू म्हणजे आता कसं आहे, समाज आहे. सगळे लोक समाजात कोण बघता कोण मागतंय. या बच्च्याला वाटलं मी घेतो, बच्चा घेणार त्याला काय. यांचं चालू वर्षी लग्न करायचंय. असं नका बोलू, असं नका बोलू. हॅलो दादा, येऊन दे ना त्याच्यामध्ये. आम्ही व्यापार करतो. नाही घेऊन देणार, जाऊन दे जरा बाजूला हटूया. काम नाही काय नाही करत. काय इकडे बोला या. हा, बोला. लाव व्यवहार आहे, बोला बोला बोला. व्यवहार करा, मला ते पण दाखवा जरा. तुमच्या दावले किती बैल आहे? किती आहे दाखवा मला कुठे. आठ बैल आहे, बघा ना साहेब. या इकडे. या दाखवा मला सगळ्यांचं. बोला बोला हे समोरचे बैल आणलेले आहेत बारके बारके, हा हे यांनी आणलेले आहेत. हा किती महिन्याचा आहे? हा दादा 12 महिन्याचा आहे. 12 महिने. किती जाती? हा बच्चे आहे, हा देते. हा जाती. किती मध्ये विकायचा? हा 32चा म्हणतो आम्ही, 35चा कमी देणार नाही, नाही तर बेलच विकतो. अच्छा हा बेलाला बाजार चालू आहे, बेलच विकतो. हा. बेल्याचा बाजार आणि म्हशाचा बाजार जरा वेगळा असतो. तुम्हाला माहिती आहे का? आम्ही ह्या रुपयाला विकला तरच देणार, नाही विकला तुम्हाला एक सांगायचं आहे, मला पण माहिती आहे, पण लहानाचं बोटा इथं आलो. म्हशाच्या बाजारामध्ये बोली भाव आहे, ज्याला बोली लावता आली तोच बैल घेऊन जातो. ज्याला पटेल तोच घेणार. नाही यावर झालं. कारण तुम्हाला सांगू मी, आता खूप मोठे मोठे बैल आहेत, त्यांच्या पण प्राइस आपण बघितल्या, सगळ्यांच्या किमती आपण बघितल्या. पण आता या तुमचे बैल वगैरे आणल्यात तुम्ही बेल्याचा बाजार म्हशामध्ये मागता. मला वाटत नाही म्हशामध्ये बेलाचा बाजाराचा भाव भेटेल म्हणून. खरी गोष्ट सांगतो मी. नाही विकतो, आमचा विकतो. तुमचा बैल विकला जातो, फक्त तुमच्या बोलीवरती येते. दरवर्षी एकतरी गाडी विकतो आणि चांगल्या प्रकारे विकतो. समाज म्हणतो माझा बैल पळाला, मी म्हणत नाही माझा बैल पळाला. हा समाज म्हणतोय माझा बैल पळाला, असं आहे का? म्हणत नाही मामा. बघा हे मालकाने आपल्याला इंटरव्ह्यू दिलेला आहे. काही बोलतात हे माझे जे आहेत छोटे छोटे बछडं, काही आम्ही 35-35 हजारला विकणार आहोत. लोक खूप कमी मध्ये मागतात, पण आम्ही कमी मध्ये देणार नाही. यांची किंमत 35-35 हजार रुपये असणार आहेत. चला पुढच्या साईडला जावा. अजून खूप सारे बैल आहेत, ते दाखवणार आपल्याला. आता यांच्या दावणीला किती बैल बांधलेले आहेत? 10-12 बांधलेले आहेत बोलतो. आता हे छोटे होते, आता यांच्यापेक्षा थोडे मोठे इकडे दाखवणार आहेत. इकडे पण 2 बैल बांधलेले आहेत. आता हा समोर तुम्ही आणलेला आहे, हा किती दाती? हा बच्चा आहे दादा, हा बच्चा आहे. हा दाती. तर हा तुम्हाला हा पण किती पर्यंत विकायचा आहे? 31ला द्यायचा, कमी नाही विकायचा. हा पण 31 हजाराला द्यायचा आहे. आणि त्याच्या अलीकडे हा जो बाजूला आहे 24,000 झाले तर याचे 24,000 झाले तरच विकायचा. विकायचा. हा किती महिन्याचा आहे? हा बच्चा आता ते 12 महिन्याचा असेल. 12 महिन्याचा आहे. बघा या मालकाचे हे आहेत. आणि पुढच्या अजून काय आहेत इकडे बैल आहेत ना, बकरं का? आहे. अजून आहेत इकडे, अजून इकडे लावलेले आहेत. म्हैसूर. हा काळा बैल यांना आपण 2 लाख अकाउंट दिला, तीच पावती करतोय करा. आता हे कुठले म्हणजे इथलं जागे मालक आहे, जागा मालक आहे. अच्छा म्हणजे पावती त्यांच्याकडून असते, त्यांना अधिकार असतो हा, हा. आणि ते पावती होते. मित्रांनो या ना, ते बैलापाशी थांबू. या, इकडे या. आता पुढ्या म्हशामध्ये जे टॉप क्वालिटीचं बैल आहेत त्या मालकांशी आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत. पुरा म्हसा बघितला तुम्ही 25 हजारापासून 4-4, 5-5 लाखापर्यंत जे टॉप क्वालिटीचे बैल आहेत हे मालक इकडे आहेत. आणि या मालकाकडून आपण विचारतो त्या बैलांची माहिती थोडीशी. संदीप भाई जरा बैल तर आहोत, तुम्ही शेतकऱ्याची पोरं आहेत. आम्ही या ठिकाणी खरं तर आमचे मित्र सगळे जुन्नरहून या ठिकाणी आलेले आहेत, देवराम लांडेची मैत्री म्हणून. आपण सर्व मीडियावाले समोर आहात. आता हा बैल आम्ही देणार आहोत, म्हणजे विक्री झालेली आहे त्याची, पैसे पण भेटलेले आहेत. फक्त बा त्यांना आम्ही 5 वाजेपर्यंत सांगितलं होतं. बैलाला जीव लावायचा, आपली मैत्री कायम. आपली मैत्री किती वर्ष आहे? 10 वर्ष झाली आहे. हो 10 वर्षाला आहे. तुम्ही कुठले? मुंबई बोरवली गोराई. मला किती वेळ फोन करतो ते, किती वेळ पटलं तिथं? तुम्ही आमचा फोन उचलत होते एवढ्याच विषयी. ते म्हणे मला बैल आता म्हणला मी बैल इथं निवडणुकायला शिवाय देणार नाही. मशाला या देऊन टाकू तुम्हाला मी नाही फोन करत होतो साहेब. फोटो पण नाही बोलले, फोटो पण काय नाही भेटला. युट्यूबवर बघा आणि तुम्ही या बाजारात जमलं तर घेऊन जा. नशिबच आपल्या भेटला आपल्याला.
युट्यूबवर पाहणं आणि प्रत्यक्ष पाहणं काय वाटतं? फरक आहे, खूप चिकार फरक आहे. कसं वाटलं बैल? चांगला आहे, चांगला वाटत तेव्हा घेतलाय ना. हो चला चला ठीक आहे. चला आता डिलिव्हरी देत आहे. हा डिलिव्हरी पावती करतो. जयराम हा बैल त्या इकडे येतं तुझं हे काढून घेतलं तुमचं 2 मिनिटं जाताना. ते काय करायचं खाली? नाही काय असं ते आपलं हे आता एखादी द्यायचं नसतं. नाही आमचा आहे सर्व आमचा आहे. पावतीत आलेले बैल गेला आला पळाला जबाबदार तुम्ही. पावतीत आली की संपला. बैलाला बिघडवू नका. त्याला एकदम मग तू अजिबात बावऱ्या अजिबात रुसायचा नाही. आजी खुशी राहायचा. वाद नका. सकाळी बैल आपल्याकडून पळालेले बैल हाती लागणार नाही. त्याला फक्त पर्यंत लावू नका. त्याला झुपता नाही. फक्त त्याला एकदा झुपला का त्याच्या थाप टाकायची. 2,51,000 व्यवहार ठरला. पावती सुद्धा बनली आणि या मालकांनी हा बैल घेतलेला आहे. मी काय बोलतो, तुम्ही पुऱ्या मशामध्ये टॉप क्वालिटीचं बैल आणलं. आम्ही पुरा मसा फिरलो, बैल बघितले आणि सर्व बैलांच्या मध्ये तुमची टॉप क्वालिटी बघायला भेटली आम्हाला. आणि A1 क्वालिटीचा बैल तुम्ही हा एकच दिला की दोन्ही बैल दिले? दोन्ही दिले. वेगळे दिले. वेगवेगळे विकले दोन्ही वेगळे. आता हा या मालकाला दिला आणि हा बैल मी 2051 ऐकला आणि तो मी काळा बांधा आणि तो बैल मी 3,51,000 ऐकला. दोन्ही बैल वेगवेगळे दिली. दोन्ही बैल वेगवेगळे दिले. हो. त्यांची पण बिल वगैरे पावती वगैरे बनली? हो त्यांची पण पावती बनली. अच्छा बघा या मालकाला लावतो का? दोन्ही बैलांची किमती वगैरे झालेल्या आहेत. शेठ आपलं नाव काय? आपण हा बैल कुठे घेऊन चाललात? मुंबई बोरवली गोराई. मुंबई बोरवली गोराई. आपल्या बोरवलीचे तुम्ही? बोरवलीचे. तर तुम्हाला खूप शर्तींचा शौक वगैरे वाटतो मला. तुम्ही बघून युट्यूबवरती बघून आणि इकडे समोर बघायला आलात तर तुम्ही हा एक बैल इकडे घेतला आणि याला याच्या खांद्याला नाही तिकडे नाही कोणी 14-15 बैल घेतलेले आहेत. तुमच्या घरी बैल आहे तो उलट त्याला घरी हे राहू द्या पटाकाठ फक्त पटाकाठ. बघा या शेठने खूप सारे असे त्यांच्या मित्र परिवाराने खूप सारे बैल घेतलेले आहेत. 14-15 आणि एक बैल रडायला लागला आहे. याच्या जोडीला जे हकलणारे आहेत तो घरी आहे. लवकरात आपण याला दोघांना रडू नको रे. बैल माझा एवढा शहाणा आहे ना. रडायचं नाही. बघा देताना जरा आता रडायचं नाही बैल असेल तरी पण मालकाचा बघायला भेटतो. आता फायनल तुम्हाला बघायला भेटतो. मित्रांनो पुऱ्या मशामध्ये आपण टॉप क्वालिटीचं बैल बघितलं. या बैलांची किंमत आहे 3.5 लाख रुपये. एक बैल मागाशी जाताना तुम्ही बघितला. हा दुसरा बैल आहे. मित्रांनो माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेलचा घंटा दाबा. जेव्हा हे चांगला व्हिडिओ मी अपलोड करणार तुम्हाला नोटिफिकेशन येणार आणि समजणार. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तो पण छोटासा ब्रेक. बाय.